सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. करंट इलेक्ट्रिसिटी या लेसनला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करून शिकतो. वन इज क्रिचॉफ फर्स्ट लॉ, क्रिचॉफ सेकंड लॉ, व्हिस्टन्स नेटवर्क अँड मीटर ब्रिज. ऑलरेडी हा फर्स्ट सेशन आपण कंडक्ट केलेला आहे. सेकंड सेशनमध्ये म्हणजे या पार्टमध्ये आपण पोटेन्शियोमीटर स्टडी करतो. पोटेन्शियोमीटरचा वर्किंग प्रिन्सिपल, पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन्स आणि पोटेन्शियोमीटरचे एमसीक्यूज. कंप्लीट पोटेन्शियोमीटर डिटेलमध्ये आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. आणि तिसऱ्या पार्टमध्ये गॅल्व्हनोमीटरचे जे 2 ऍप्लिकेशन्स, दॅट इज ॲमीटर आणि व्होल्टमीटर, हा पार्ट आपण इथे कव्हर करतो. तर पोटेन्शियोमीटर पासून आपण आता इथे स्टार्ट करूया. पोटेन्शियोमीटरचं कन्स्ट्रक्शन आधी आपण पाहूया. पोटेन्शियोमीटरच्या हर एक ऍप्लिकेशन मध्ये ओके जो डायग्राम आहे, लोअर हाफ बोलतो मी याला, तर तो सेमच असणार. लेट्स से फॉर एक्झाम्पल हा एक पोटेन्शियोमीटर, हा मेन बॅटरी आहे. समजा 10 वोल्टची बॅटरी आहे. इथे एक व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. समजा हा रेजिस्टन्स चेंज केला जाऊ शकतो. हा रेजिस्टन्स जर का वाढवाल ओके तर करंटची व्हॅल्यू कमी होईल. हा रेजिस्टन्स जर का कमी ठेवाल तर करंट जास्त फ्लो होईल. सो करंट कंट्रोल करण्यासाठी हा व्हेरिएबल रेजिस्टन्स वापरला जातो. सो पोटेन्शियोमीटरचा हा जो लोअर हाफ आहे, लोअर हाफ का म्हणतो, बिकॉज पोटेन्शियोमीटरच्या अलग अलग ऍप्लिकेशनमध्ये हा जो अप्पर हाफ आहे ना, हा बदलत जातो. समजा ईएमएफ मेजर करायचा असेल बॅटरीचा, तर अप्पर हाफमध्ये असा डायग्राम ड्रॉ करायला लागेल. किंवा समजा इंटरनल रेजिस्टन्स मेजर करायचा असेल एखाद्या सेलचा, तर अप्पर हाफचा जो डायग्राम आहे तो असा बनेल. इथे एक बॅटरी लावली जाईल, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स लावला जाईल, इथे एक एक्सटर्नल रेजिस्टन्स लावला जाईल आणि इथे एक की लावली जाईल. सो बेसिकली असा एक प्रोसिजर. फिर हे आता आठवत नसेल तर जास्त टेन्शन नका घेऊ, सेशनमध्ये आपण हे कव्हर करणारच आहेत. पण मला असं सांगायचं की पोटेन्शियोमीटरचे एक 2-3 जे युजेस आहेत ओके, त्यामध्ये फक्त अप्पर हाफ वाला डायग्राम बदलत असतो. लोअर हाफचा जो डायग्राम आहे हा वाला, हा जशाला तसा राहतो. सो पहिले आपण लोअर हाफचा डायग्राम आधी स्टडी करूया. सो एक मेन बॅटरी असते 10 वोल्टची, एक व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे 2 ओहमचा. 2 ओहम लाईक जो काही असेल तो ओके, व्हेरिएबल रेजिस्टन्स करंट कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. ए पॉईंट पासून ते बी पॉईंट पर्यंत ओके. तर पोटेन्शियोमीटर वायर झालं की सर्टन रेजिस्टन्स असेल काही ना काही. हे वायर अशी का ड्रॉ केलेली आहे, याचं रिझन असं की लाईक वायर मोठी असते. सो बेसिकली आपण त्याला फोल्ड करून ठेवतो. छोट्या जागेत जर का पोटेन्शियोमीटरला बसवायचं असेल सो वायरला आपण फोल्ड करून ठेवतो. त्या पलीकडे त्याचं काही रिझन नाहीये. ओके, आता लेंथ ऑफ द वायर बी लेट्स से फॉर एक्झाम्पल 4 मीटर. वायरचा लेंथ 4 मीटर म्हणतोय मी, आणि वायरचा रेजिस्टन्स पण काहीतरी असेल ना. सो वायरचा रेजिस्टन्सला मी 2 मिनिटासाठी 8 ओहम पकडतो. पोटेन्शियल ग्रेडियंट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, तो काय असतो मी सांगतो. पहिले हे शोधायचं की या पूर्ण वायरवरती, कंप्लीट वायरवरती किती पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. कंप्लीट वायरवरती पोटेन्शियल किती ड्रॉप होणार आहे आणि डिवाइड बाय त्याचा लेंथ करायचा, त्याला बोलतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट, जो की खूप महत्वाचा आहे पोटेन्शियोमीटरचे न्यूमेरिकल्स करण्यासाठी. पोटेन्शियल ग्रेडियंटवरती सर्व न्यूमेरिकल डिपेंड करतात. सो पोटेन्शियल ग्रेडियंट सिग्मा इज डिफाइंड ॲज व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ. किती व्होल्टेज ड्रॉप होतो डिवाइड बाय लेंथ. आता व्होल्टेज ड्रॉप पहिले मी तुम्हाला नॉर्मल वेनी सांगतो. पहिले तर करंट शोधायचा. करंट इन दी सर्किट इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस सर्किट डिवाइड बाय रेजिस्टन्स ऑफ सर्किट. व्होल्टेज किती 10 वोल्ट लावला, रेजिस्टन्स किती 2 ओहम प्लस 8 ओहम, जो की लाईक 10. सो करंट 1 एम्पियर आला. आता इथून जर का करंट 1 एम्पियर जात असेल तर पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी, ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत किती पोटेन्शियल ड्रॉप होईल. पोटेन्शियल ड्रॉप इज इक्वल टू आय इंटू आर. इथे आर ए बी करायला लागेल मला, कारण की ए बी वरचा पोटेन्शियल ड्रॉप, सो आय इंटू आर ए बी. करंट जो जातो तो आहे 1, रेजिस्टन्स ऑफ ए बी, ए बीचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे 8. सो पोटेन्शियल ड्रॉप येतो 8 वोल्ट. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी इज इक्वल टू 8 वोल्ट. सो कंप्लीट ए पासून बी पर्यंत जो पोटेन्शियल ड्रॉप होत आहे तो आहे 8 वोल्ट. आपल्याला शोधायचं पोटेन्शियल ग्रेडियंट. तेव्हा हा 8 वोल्ट ना तुम्ही ओरली पण सॉल्व्ह करू शकता. सांगतो कसं पहा. इथे 2 ओहम रेजिस्टन्स आहे, इथे 8 ओहम रेजिस्टन्स आहे. सो रेजिस्टन्स इथे 4 टाइम्स आहे ना, म्हणजे याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप पण 4 टाइम्स असला पाहिजे. आणि 10 वोल्टला संपवायचं आहे तर इथे 2 वोल्ट आणि इथे 8 वोल्ट. ओके, 4 टाइम्स व्होल्टेज असला पाहिजे, बिकॉज रेजिस्टन्स 4 टाइम्स आहे. आणि व्ही इज इक्वल टू आय आर, सिरीजमध्ये करंट सेम असल्यामुळे पोटेन्शियल ड्रॉप हा रेजिस्टन्सला प्रोपोर्शनल असणार आहे. सो ही गोष्ट तुम्ही ओरली पण केली पाहिजे, तितके स्किल सेट तुमच्याकडे असले पाहिजे. मी पहा आणखीन एक समजतो असंच. व्हॅल्यू चेंज करतो थोडेसे. पोटेन्शियल ग्रेडियंट आणखी शोधलं नाही आपण, पोटेन्शियल ड्रॉप शोधतोय पहिले. ठीक आहे, समजा हा 20 वोल्टचा बॅटरी आहे, हा आहे 2 ओहम. ओके, आणि लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर बी 4 मीटर.
आणि रेझिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर बी 4 ओहम. समजा मी असं बोलतोय. ठीक आहे. हा 2 ओहम आहे, हा 4 ओहम आहे, याच्यात डबल आहे इथे, बरोबर ना. आता रेझिस्टन्स जर का डबल असेल पोटेन्शियोमीटर वायरचा, तर व्होल्टेज ड्रॉप पण त्याच्यावरती डबल असला पाहिजे. आता ह्या 20ला संपवायचं, तर याच्यावरती व्होल्टेज 20/3 असला पाहिजे आणि याच्यावरती व्होल्टेज पोटेन्शियोमीटर वायरवरती हे 2 × 20/3 असलं पाहिजे. कारण की या दोघांचं ऍडिशन कराल तर तो 20 बनेल शेवटी. पण हा 20 + 40 60/3 कराल तर 20 मिळेल. सो डायरेक्टली रेशो करून तुम्ही याच्यावरती पोटेन्शियल ड्रॉप किती आहे हे डायरेक्टली शोधू शकता. सो 40/3 व्होल्ट इथे ड्रॉप झालेला आहे. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज ड्रॉप जो काही याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप झाला आहे एबी वरती, डिवाइड बाय एबीचा लेंथ जो की 4 आहे इथे या केसमध्ये. सो इथे 5 लिहितो मी. सो 10/3 बनेल. सो पोटेन्शियल ग्रेडियंट इज 10/3 व्होल्ट पर मीटर. पोटेन्शियल ग्रेडियंटचा युनिट हा व्होल्ट पर मीटर, व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ इज व्होल्ट पर मीटर. याचा अर्थ एका मीटरला 10/3 व्होल्ट ड्रॉप होत असतो. 1 मीटर गेल्यानंतर 10/3 व्होल्ट ड्रॉप होतो. परत 1 मीटर गेल्यानंतर 10/3 व्होल्ट ड्रॉप होतो. परत 1 मीटर गेल्यानंतर 10/3 व्होल्ट ड्रॉप होतो. सो परत 1 मीटर गेल्यानंतर 10/3 व्होल्ट ड्रॉप होतो, व्होल्टेज ड्रॉप. आणखीन एक देतो पहा. समजा बॅटरी व्होल्टेज आहे 20 व्होल्ट, हा रेजिस्टन्स आहे 5 ओहम. ओके. आणि पोटेन्शियोमीटर वायरचा जो लेंथ आहे लेट दॅट बी 10 मीटर आणि पोटेन्शियोमीटर वायरचा जो रेजिस्टन्स आहे लेट दॅट बी 20 ओहम. सो असं सिच्युएशन आहे इथे. तर आता आपण हे शोधूया. 15 करतो, चलो 30 करतो, 30 ओहम. ठीक आहे. आता याच्या किती टाइम्स आहे हा हे नोटीस कराल तर हे 6 टाइम्स दिसेल, बरोबर. 5 ओहमच्या 6 टाइम्स रेजिस्टन्स आहे इथे. म्हणजे याच्यावरती व्होल्टेज जर का 5x असेल किंवा याच्यावरती व्होल्टेज जर का समजा x असेल तर याच्यावरती व्होल्टेज 6x असला पाहिजे. या रेजिस्टन्सच्या 6 टाइम्स रेजिस्टन्स आहे हा. सो व्होल्टेज ड्रॉप पण 6 टाइम्स असला पाहिजे. सो इथे x असेल तर इथे 6x असला पाहिजे, बट दोघांचं ऍडिशन 7x 20 असला पाहिजे. करेक्ट. सो 7x शुड बी इक्वल टू 20. सो x शुड बी इक्वल टू 20/7 आणि हा 6x होता ना. सो 6 × 20/7 दॅट इज 120/7. इतका व्होल्ट या पोटेन्शियोमीटर वायरवरती असला पाहिजे, इतका ड्रॉप होईल तिथे. आणि याच्यावरती x ड्रॉप म्हणजे 20/7 ड्रॉप होईल. सो असं रेशो वाईज तुम्ही ड्रॉप शोधू शकता. आता फायनली लास्ट देतो आता. ओके. बॅटरी व्होल्टेज इज 20 व्होल्ट. रेजिस्टन्स ऑफ व्हेरिएबल रेजिस्टन्स जो आहे लेट दॅट बी 4 ओहम. 4 ओहम याचा रेजिस्टन्स आणि जो काही पोटेन्शियोमीटर वायर आहे त्याचा लेंथ आहे 4 मीटर आणि पोटेन्शियोमीटर वायरचा जो रेजिस्टन्स आहे लेट दॅट बी 12 ओहम. सो असं सिच्युएशन आहे. आणि या केसमध्ये आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंट शोधायचं समजा सिग्मा. तुमच्याकडे दोन्ही वेज आहेत. तुम्हाला कन्व्हेन्शनल ठीक वाटत असेल कन्व्हेन्शनल करा. मी पण कन्व्हेन्शनलच करतो, थोडंसं फास्टमध्ये करतो. याच्यापेक्षा इथे 3 टाइम्स रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स 3 टाइम्स आहे, व्होल्टेज ड्रॉप पण 3 टाइम्स असला पाहिजे. सो याच्यावरती व्होल्टेज 5 व्होल्ट असेल तर याच्यावरती 15 व्होल्ट असला पाहिजे. याच्या 3 टाइम्स. आणि या दोघांचा ऍडिशन पण 20 व्होल्ट बनला पाहिजे. कारण की 20 व्होल्ट आहे तो याच्यावरती आणि याच्यावरती ओव्हरऑल ड्रॉप होणार आहे. सो अशा पद्धतीने आपण व्होल्टेज ड्रॉप शोधू शकतो इथे. सो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AB असं लिहिलं मी इथे. पोटेन्शियल ग्रेडियंट शोधायचं असेल तर पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ आहे 4. सो डिव्हिजन कराल तर 3.75 व्होल्ट पर मीटर हा पोटेन्शियल ग्रेडियंट निघून येतो त्या वायरवरती. आता काही क्वेश्चनचे आन्सर कराल मला की समजा आता मी हा जर का रेजिस्टन्स वाढवला, पहा क्वेश्चन्स काय आहेत. मी जर का हा रेजिस्टन्स वाढवला, बरोबर, आणि पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ किंवा त्याचा रेजिस्टन्स मी काही चेंज नाही करत, मी फक्त हा रेजिस्टन्स वाढवला, तर होईल असं की हा रेजिस्टन्स वाढल्यामुळे याचा शेअर वाढेल. शेअर वाढेल म्हणजे काय की 5 व्होल्ट जो व्होल्टेज इथे होता, बरोबर, त्याऐवजी त्याच्यापेक्षा जास्त व्होल्ट इथे ड्रॉप होईल. शेअरिंग असतं दोघांमध्ये. म्हणजे काय की एक बॅटरी असेल ना, बॅटरीला आपण 2 रेजिस्टन्स लावले,
इथे एक रेजिस्टन्स आणि इथे एक रेजिस्टन्स. ओके, बॅटरीचा 10 व्होल्ट व्होल्टेज आहे. समजा हा 5 ओम आहे आणि हा पण 5 ओम आहे. सो होतं असं की इक्वल इक्वल रेजिस्टन्स असल्यामुळे याच्यावरती 5 व्होल्ट ड्रॉप होतो, याच्यावरती 5 व्होल्ट ड्रॉप होतो. 10 व्होल्टचा 5 व्होल्ट इकडे, 5 व्होल्ट इकडे, शेअरिंग आहे. ओके, पण समजा इथे असं सिच्युएशन असेल की इथे 6 ओम आहे, इथे 4 ओम आहे. करंट शोधाल ना, करंट 1 अँपियर निघतो. ऍक्च्युली इथे 6 व्होल्ट ड्रॉप होतो, इथे 4 व्होल्ट ड्रॉप होतो. जसा रेजिस्टन्स तसा व्होल्टेज ड्रॉप. रेजिस्टन्स कमी तर व्होल्टेज ड्रॉप कमी होणार आहे. समजा मी आणखीन कमी करीन याला 8 ओम करीन आणि याला मी समजा 2 ओम करीन, तर याच्यावरती 2 व्होल्ट ड्रॉप आहे, याच्यावरती 8 व्होल्ट ड्रॉप आहे. तुम्ही असं नका समजू की याला मी कमी करतोय आणि याला मी वाढवतोय म्हणून याचा व्होल्टेज वाढतोय, तसं नाहीये. याला जशाला तसं असंच ठेवून पण हा जर का 2 ओमच्या ऐवजी 1 ओम कराल ना, तर व्होल्टेज ड्रॉप याच्यावरती वाढणारच आहे आणि याच्यावरती कमीच होणार. सो काय रेशोमध्ये रेजिस्टन्सेस लावलेले आहेत त्यावरती डिपेंड करतो की याच्यावरती व्होल्टेज किती आणि त्याच्यावरती व्होल्टेज किती. जसं की याचा रेजिस्टन्स 12 ओम होता. समजा हा व्हेरिएबल रेजिस्टन्स वाढवून हा पण मी 12 ओम केला. समजा हा पण 12 ओम आहे आणि अख्ख्या वायरचा पण रेजिस्टन्स 12 ओम आहे. दोघांचा रेजिस्टन्स सेम आहे. सो 20 व्होल्टचा इथे 10 व्होल्ट ड्रॉप होईल आणि तिकडे 10 व्होल्ट ड्रॉप होईल. म्हणजे इथला ड्रॉप वाढला, याचा अर्थ ऑटोमॅटिकली इकडचा ड्रॉप कमी झाला. सो आता व्होल्टेज ड्रॉप फक्त 10 व्होल्टच होणार आहे. मग तुम्हाला असं क्वेश्चन विचारला जाईल की या व्हेरिएबल रेजिस्टन्सचा जर का आपण वाढवला, बरोबर, तर पोटेन्शियल ग्रेडियंट काय होईल? याचा रेजिस्टन्स वाढल्यामुळे याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप कमी होईल, हा व्होल्टेज ड्रॉप कमी होईल आणि ऑटोमॅटिकली पोटेन्शियल ग्रेडियंट कमी होईल. समजला हा पॉईंट? की पोटेन्शियल ग्रेडियंट हा कमी होतो. व्हेरिएबल रेजिस्टन्स समजा तुम्ही कमी केला तर इथला पोटेन्शियल ड्रॉप हा कमी होईल आणि तो राहिलेला पोटेन्शियल ड्रॉप एक्स्ट्रावाला इथे ड्रॉप होईल. सो पोटेन्शियल ड्रॉप वाढेल, सो ऑटोमॅटिकली पोटेन्शियल ग्रेडियंट पण वाढेल. सो पोटेन्शियल ग्रेडियंट अशा पद्धतीने इथे चेंज होतो. बट पोटेन्शियल ग्रेडियंट जास्त असला पाहिजे, कमी असला पाहिजे, बरोबर, याचं डिस्कशन करू आपण. हे ऍप्लिकेशन मध्ये करूया की लाईक पोटेन्शियोमीटरचा यूज ईएमएफ मेजर करते वेळी करतो ना आपण. तर त्यापूर्वी मला वाटतं पोटेन्शियल ग्रेडियंटचा एक न्यूमरिकल घेऊया छोटासा. पहा काय आहे. 2 व्होल्टचा बॅटरी आहे, हे बघा 2 व्होल्टचा बॅटरी आहे and 990 ohm resistor and a potentiometer wire 2 मीटर ऑफ लेंथ. पोटेन्शियोमीटर वायरचा जो लेंथ आहे 2 मीटर आहे म्हणा, सॉरी, पोटेन्शियोमीटर वायरचा जो लेंथ आहे 2 मीटर आहे. इथे एक व्हेरिएबल रेजिस्टन्स लावण्यात आलेला आहे 990 ओम. ओके, सिरीजमध्ये कनेक्ट केलं. पोटेन्शियोमीटर वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो 90 ओम आहे, सॉरी 10 ओम आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला विचारण्यात आलेला आहे. एक काम करूया, लेंथ इज इक्वल टू 2 मीटर. ठीक आहे, आपण करंट शोधूया याच्यातलं पहिले. I इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. सो करंट इन दी सर्किट इज इक्वल टू व्होल्टेज आहे 2 व्होल्ट डिवाइड बाय अख्खा रेजिस्टन्स जो सर्किटचा आहे तो 990 प्लस 10 कराल तर 1000 येईल. सो करंट येतोय 2 मिली अँपियर. एवढा करंट सर्किटमधून पास होतो. आता हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. तर मी हे शोधून की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी किती आहे. ए आणि बी पॉईंट मध्ये पोटेन्शियल किती ड्रॉप झालेला. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू आय आर. सो करंट आहे 2 मिली अँपियर मीन्स 2 इंटू 10 टू द पावर -3 आय इंटू रेजिस्टन्स. या ए बीचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे 10 ओम. ओके, सो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी इज इक्वल टू 2 इंटू 10 टू द पॉवर किंवा 20 इंटू 10 टू द पॉवर -3 वोल्ट एवढा ड्रॉप आहे. डिवाइड बाय पोटेन्शियल ड्रॉप डिवाइड बाय लेंथ कराल, लेंथ 2 मीटर आहे. तो पोटेन्शियल ग्रेडियंट येईल या केसमध्ये. सो पोटेन्शियल ग्रेडियंट किती आलेला आहे पहा बरं, 10 मिलीवोल्ट पर मीटर. ओके, म्हणजे एका मीटरला 10 मिलीवोल्ट ड्रॉप होतो. एका मीटरला किती ड्रॉप होतो, 10 मिलीवोल्ट. 10 मिलीवोल्ट मीन्स 0.0 वोल्ट पर मीटर. म्हणजे एक मीटर पुढे गेल्यानंतर 10 मिलीवोल्ट एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो. परत एक मीटर पुढे गेल्यानंतर परत एकदा 10 मिलीवोल्ट एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो. परत एक मीटर पुढे गेल्यानंतर 10 मिलीवोल्ट एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो. समजा असा क्वेश्चन विचारण्यात आला की या पॉईंटवरती आणि या पॉईंटवरती पोटेन्शियल डिफरन्स किती. तुम्ही काय करणार, लाईक 10 मिलीवोल्ट 10 मिलीवोल्ट 10 मिलीवोल्ट 30 मिलीवोल्ट ड्रॉप झाला ना. सो या दोघांमध्ये पोटेन्शियल ड्रॉप और पोटेन्शियल डिफरन्स इज 30 मिलीवोल्ट. हा हायर पोटेन्शियल आहे आणि हा लोअर पोटेन्शियल आहे.
कारण की इथे ड्रॉप होतो ना, समजा 100 रुपये आहेत तुमच्याकडे, बरोबर. इथे 10 रुपये ड्रॉप केले, इथे 10 रुपये ड्रॉप केले, इथे 10 रुपये ड्रॉप केले, इथे 70 रुपये राहिली, 30 रुपये तर ड्रॉप झाली ना. इतकं सरळ सिंपल इक्वेशन आहे. आय होप समजत असेल तुम्हाला हे. ठीक आहे. पहा आता पोटेन्शियोमीटरचे थोडेसे ऍप्लिकेशन जाऊया. पहिला ऍप्लिकेशन तर हा आहे की ईएमएफ मेजर करणे. बाय युझिंग पोटेन्शियोमीटर आपण ईएमएफ मेजर करतोय. सो अगेन डायग्राम सेम आहे. लोअर हाफ तर सर्व सेम असतो. स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की एक सरळ सरळ पोटेन्शियोमीटर ड्रॉ करायचा. हा आहे आपला एक पोटेन्शियोमीटर, एक व्हेरिएबल रेजिस्टन्स इथे. ठीक आहे. हा 10 व्होल्ट आहे समजा, हा 2 ओहम आहे. आणि पोटेन्शियोमीटर वायरचा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ऑफ ए बी, लेट दॅट बी 8 ओहम. आणि लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर बी 8 मीटर करतो. चलो ठीक आहे. बाकी पहिले कॅल्क्युलेशन आधीच करून घ्याल की हा 2 ओहम आहे, हा 8 ओहम आहे. सो 4 टाइम्स रेजिस्टन्स आहे, सो व्होल्टेज पण 4 टाइम्स पाहिजे. म्हणजे इथे व्होल्टेज 2 वोल्ट ड्रॉप झाला पाहिजे, इथे व्होल्टेज 8 वोल्ट ड्रॉप झाला पाहिजे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ए बी 8 वोल्ट असला पाहिजे. रेजिस्टन्स 4 टाइम्स असेल तर व्होल्टेज ड्रॉप पण 4 टाइम्स, या दोघांचा ॲडिशन 10 असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण डिवाइड केलं त्याला. आता पोटेन्शियल ग्रेडियंट कॅल्क्युलेट कराल तर व्होल्टेज ड्रॉप डिवाइड बाय लेंथ इज 8 वोल्ट ड्रॉप आहे, डिवाइड बाय लेंथ पण 8 आहे, सो 1 वोल्ट पर मीटर. आता ज्या बॅटरीचा ईएमएफ आपल्याला मेजर करायचा असतो, ओके, त्या बॅटरीचा ईएमएफ आपल्याला मेजर करायचा आहे, ती बॅटरी इथे लावायची अशा पद्धतीने. इथे एक गॅल्व्हॅनोमीटर लावायचा आणि बेसिकली पोटेन्शियोमीटरवरती बेसिकली टॅप करत राहायचं. पोलॅरिटी अशीच असली पाहिजे याची. पॉइंटला मी ए म्हणतो, या पॉइंटला मी बी म्हणतो, त्या पॉइंटला समजा मी सी म्हणतो. सो गॅल्व्हॅनोमीटरचा हा जो की आहे, हा अलग अलग पॉइंटवरती बेसिकली टच करत राहायचं इथे असं. ठीक आहे. कोणत्या तरी एका पॉइंटवरती टच केल्यानंतर तुम्हाला असं जाणून येईल की याच्यातून करंटच फ्लो होत नाहीये, आणि अशा पॉइंटला आपण नल पॉइंट बोलतो. असं का होत असावं की अशा एखाद्या पॉइंटवरती कनेक्ट केल्यानंतर इथून करंटच फ्लो होत नाहीये, असं का होत असेल? त्याचं रिझन असं आहे की इथून करंट फ्लो होत नाहीये, याचा अर्थ हा इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल सेम असला पाहिजे. याचा अर्थ पोटेन्शियल ॲट सी शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी. बरोबर. सी वरती आणि बी वरती पोटेन्शियल कसं असलं पाहिजे? सेम. इथे आणि इथे पोटेन्शियल सेम असेल, सेम पोटेन्शियल मध्ये करंट फ्लो होणारच नाहीये. बरं, पोटेन्शियल ॲट सी आहे किती? पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू, समजा ही जी बॅटरी आहे त्या बॅटरीचा ईएमएफ मी E1 असं कन्सिडर करतोय. ठीक आहे. पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट ए. इथे पोटेन्शियल आहे ए, आता इकडे जाते वेळी, बरोबर, इकडे जाते वेळी E1 चा ड्रॉप होणार आहे ना, हायर टू लोअर जातो म्हणजे ड्रॉप होणार आहे E1. सो मायनस ऑफ E1 पोटेन्शियल ॲट सी आहे, दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी म्हणजे किती आहे पहा, इथे पोटेन्शियल आहे VA मायनस, आता इकडे जाते वेळी ड्रॉप होणार आहे, एका मीटरला सिग्मा ड्रॉप, सिग्मा पोटेन्शियल ग्रेडियंट, एका मीटरला सिग्मा ड्रॉप, तर 2 मीटरला 2 सिग्मा ड्रॉप, 3 मीटरला 3 सिग्मा ड्रॉप, 4 मीटरला 4 सिग्मा ड्रॉप. सो सिमिलरली हा एल लेंथ असेल समजा, तर एल मीटरला एल इंटू सिग्मा एवढा ड्रॉप, किंवा L1 बोलतो मी. चलो, VA विल गेट कॅन्सल. सो E1 चा जो व्हॅल्यू आहे ना, तो येईल सिग्मा L1. ओके. E1 चा व्हॅल्यू किती आला? सिग्मा L1. आता पोटेन्शियल ग्रेडियंट शोधून, हा लेंथ शोधून, बरोबर, तुम्ही E1 म्हणजे या बॅटरीचा ईएमएफ शोधू शकता. दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असाही आहे की आता E1 च्या जागी E2 लावायची. इथे E2 लावला, त्यासाठीचा बॅलन्सिंग लेंथ शोधला, तो L2 आला, तर E2 इज इक्वल टू सिग्मा L2 असा इक्वेशन येईल ना. मग सिमिलरली E1 च्या ऐवजी E2 लावला, सिग्मा तर आहेच, L1 च्या जागी L2 येईल, आणि दोघांना डिवाइड केला समजा मी, तर E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2 तसा इक्वेशन येईल. तर त्यामध्ये E1 तुम्हाला माहिती नाहीये, पण समजा E2 तुम्हाला माहिती असेल, माहिती असलेली बॅटरी लावली आपण E2 नंतर, L1 L2 तर एक्सपेरिमेंट परफॉर्म करून शोधलं तुम्ही, यात सर्व गोष्टी माहिती असतील तर E1 ऑटोमॅटिकली निघून जातो. सो अशा पद्धतीने ईएमएफ शोधण्यासाठी पोटेन्शियोमीटरचा यूज केला जातो. ईएमएफ शोधण्यासाठी म्हणा किंवा ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी पण आहे. एक जो पॉइंट आपण डिस्कस करायचा बाकी याच्यामध्ये, तो हा आहे की बॅटरी अशा पद्धतीने लावली पाहिजे, म्हणजे ही जी मेन बॅटरी आहे त्याचा पॉझिटिव्ह आणि या बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे ते एकमेकांना कनेक्ट झाले पाहिजे. समजा हे उलट कनेक्ट केलं, म्हणजे समजा
बॅटरीचा पॉझिटिव्ह इकडे लावला तर काय होईल, नल पॉईंट कधी मिळणारच नाही तुम्हाला. कारण की सीचा पोटेन्शियल आणि बीचा पोटेन्शियल सेम होईल का याचा विचार करू. सीचा पोटेन्शियल आणि बीचा पोटेन्शियल सेम होईल का पहा. काय तर सीचा पोटेन्शियल म्हणजे काय, पोटेन्शियल ॲट ए प्लस जाते वेळी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातोय म्हणजे पोटेन्शियल गेन करतोय प्लस इवन लिहिण. ओके. आणि बीचा पोटेन्शियल म्हणजे काय, पोटेन्शियल ॲट ए आणि इथे जाते वेळी ते ड्रॉप होणार आहे. ड्रॉप म्हणजे मायनस करायला लागेल, मायनस ऑफ समथिंग, जो काही ड्रॉप असेल तो ड्रॉप असेल. व्ही ए व्ही ए कॅन्सल. कसं व्ही ए प्लस समथिंग कॅनॉट बी इक्वल टू व्ही ए मायनस समथिंग. व्ही ए मध्ये काही ऍड केलं आणि व्ही ए मधून काही मायनस केलं तर हे इक्वल कसं येणार ना. सो अशा केसमध्ये नल पॉईंटच मिळणार नाही तुम्हाला. अशा केसमध्ये नल पॉईंट नाही मिळणार. ओके. आणखीन एक सांगतो का, थोड्याशा व्हॅल्यूज घेतो इथे. आता समजा ही जी बॅटरी आहे ही बॅटरी 4 व्होल्टची आहे. जस्ट 2 मिनिटासाठी असं ॲज्युम करा की ही बॅटरी 4 व्होल्टची. 10 व्होल्टचा हा मेन बॅटरी आहे. ओके. या बॅटरीच्या व्हॅल्यूपेक्षा ही बॅटरी कमी असली पाहिजे. जास्त होईल तर काय हे आपण लाईक एक्सप्लेनेशन पाहूया. हा 10 व्होल्टचा आहे, रेजिस्टन्स 2 ओहम आहे. 2 ओहम रेजिस्टन्स असेल आणि इथे 8 ओहम रेजिस्टन्स असेल तर ऑलरेडी आपण डिव्हिजन पाहिलं, 2 व्होल्ट आणि हा 8 व्होल्ट. सो अख्ख्या वायरवरती 8 व्होल्ट ड्रॉप झालेला आहे. ही बॅटरी 4 व्होल्टची. नल पॉईंट कधी मिळेल मी तुम्हाला सांगतो. ओके. पोटेन्शियल ग्रेडियंट आहे 1 व्होल्ट पर मीटर. 1 व्होल्ट पर मीटर म्हणजे 1 मीटर गेला की 1 व्होल्ट, आणखीन 1 मीटर गेला की आणखीन 1 व्होल्ट, आणखीन 1 मीटर गेला की आणखीन 1 व्होल्ट, आणि फायनली आणखीन 1 मीटर गेला की आणखीन 1 व्होल्ट. जेव्हा हा ड्रॉप या ईएमएफ एवढा होईल तेव्हा तुम्हाला नल पॉईंट मिळेल. क्योंकि हा पॉईंट लेट से फॉर एक्झाम्पल सी आणि हा पॉईंट जो आहे बी, आपल्याला पोटेन्शियल ॲट सी इज इल टू पोटेन्शियल ॲट बी हवं होतं. पोटेन्शियल ॲट सी म्हणजे काय तर व्ही ए मायनस व्ही ए मायनस हा ड्रॉप ना, ड्रॉप इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी म्हणजे काय, व्ही ए मायनस हा ड्रॉप सिग्मा एल, हे कॅन्सल. सो ई इज इक्वल टू सिग्मा एलच केला होता ना, म्हणजे वरचा ड्रॉप आणि खालचा ड्रॉप सेम असला पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्हाला नल पॉईंट मिळेल. करेक्ट. याचा असा अर्थ आहे की 4 व्होल्ट असेल तर 4 मीटर नंतर मिळेल. 5 व्होल्ट असेल तर 5 मीटर गेल्यानंतर 1 व्होल्ट ड्रॉप, 5 व्होल्ट ड्रॉप होईल. 6 व्होल्ट असेल तर 6 मीटर जायला लागेल. 7 व्होल्ट असला असता हा तर 7 मीटर जायला लागला असतं. ओके. 7 व्होल्ट ड्रॉपसाठी. आणि 8 व्होल्ट असला असता ना हा तर 8 मीटर जायला लागला असतं. आणि 8 मीटर गेल्यानंतर वायर संपून जाते, बरोबर. आणि हा आता 9 व्होल्ट असेल तर इथे 9 व्होल्ट ड्रॉप होतोय, बट इथे 9 व्होल्ट तर ड्रॉप होतच नाही ना, कारण इथे 8 व्होल्टच ड्रॉप होतं मॅक्सिमम. मग काय करणार, 9 व्होल्ट असेल तर मग काय. सो 9 व्होल्ट असेल तर हा जो रेजिस्टन्स हा इतका कमी करा याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप खूप कमी होईल आणि याच्यावरचा व्होल्टेज ड्रॉप वाढेल आणि तो कुठेतरी 9 व्होल्ट होईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त होईल. मग जाऊन तुम्हाला नल पॉईंट मिळू शकतो एंड एंडला. पण बॅटरीज 10 व्होल्टची आहे आणि इथे बॅटरी वापरली समजा तुम्ही 15 व्होल्ट, तर 15 व्होल्टची बॅटरी बाय युजिंग 10 व्होल्टचा बॅटरी आपण मेजर नाही करू शकत. या 10 व्होल्टचा बॅटरी तर मॅक्सिमम 10 व्होल्टच ड्रॉप होईल पूर्ण वायरवरती. सो 15 व्होल्ट मेजर केलं नाही जाऊ शकत. सो मेन ही जी बॅटरी आहे ही बॅटरी कमी असली पाहिजे कम्पेअर टू मेन बॅटरी, आणि अशा पद्धतीने हा कनेक्ट केला पाहिजे. बरं, आता आपण हे पण समजून घेऊ की पोटेन्शियल ग्रेडियंट कमी असला पाहिजे की जास्त असला पाहिजे, किंवा कमी असण्याचे काय सिग्निफिकन्स आहेत आणि जास्त असण्याचे काय सिग्निफिकन्स आहेत. ठीक आहे. आता इथे पहा 1 व्होल्ट पर मीटर, 1 व्होल्ट पर मीटर असा ड्रॉप होता. आणि समजा लाईक हा जो बॅटरी आहे हा बॅटरी आहे लेट्स से फॉर एक्झाम्पल 0.5 व्होल्टची बॅटरी आहे. इथे 0.5 व्होल्टची बॅटरी आहे. त्याला आता मला मेजर करायचं. आता या मेजर करण्याच्या प्रोसेसमध्ये मी नल पॉईंट शोधीन. आला इथे नल पॉईंट कुठेतरी. आता इथे नल पॉईंट आल्यानंतर मी हेच म्हणेन परत, पॉईंट बी आहे, पॉईंट सी आहे, हा पॉईंट ए आहे. सो पोटेन्शियल ॲट बी शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट सी. पोटेन्शियल ॲट बी म्हणजे काय तर पोटेन्शियल ॲट ए मायनस ऑफ जो काही 0.5 आहे, किंवा मी डायरेक्टलीच इक्वेशन लिहितो. आता हे खूप वेळेस रिपीट केलेलं आहे ऑलरेडी मी. हा जो ईएमएफ आहे दिस शुड बी इक्वल टू इथला ड्रॉप, तिथला ड्रॉप सिग्मा एल आहे, बरोबर. सो ईएमएफ 0.5 आहे, 1 डिवाइड बाय 2 करतो मी इथे. सिग्मा 1 आहे
सो लेंथ जो आहे, ओके, नल पॉईंट वाला लेंथ किंवा बॅलन्सिंग लेंथ हा फक्त हाफ मीटरच येतो. म्हणजे टोटल 8 मीटरचा वायर आहे आणि 8 मीटरच्या वायरवरती बॅलन्सिंग लेंथ फक्त अर्धा मीटरच येतो, अर्धा, हाफ मीटर बॅलन्सिंग लेंथ येतो. सो आता तुमच्याकडे असं प्रोव्हिजन आहे, ओके, की बॅलन्सिंग लेंथला तुम्ही वाढवू शकता. होतं काय सांगतो मी तुम्हाला इथे. बॅलन्सिंग लेंथ जर का खूप कमी आली तर इश्यू काय होतो. समजा बॅलन्सिंग लेंथ ना इथे झाली कुठेतरी, इथे, ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल दॅट इज 0.5 मीटर. म्हणजे आयडियली इथे आली पाहिजे बॅलन्सिंग लेंथ. 0.5 वोल्टला बॅलन्स करते वेळी बॅलन्सिंग लेंथ 0.5 मीटर, बरोबर, त्या पॉईंटवरती बॅलन्सिंग लेंथ आली पाहिजे. बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती 0.5 मीटरची आलेली आहे, खूपच कमी आलेली आहे ऍक्च्युली. तुमच्याकडे स्कोप आहे की बॅलन्सिंग लेंथ तुम्ही वाढवू शकता. पोटेन्शियल ग्रेडियंट कमी कराल तर बॅलन्सिंग लेंथ वाढेल. मी सांगतो तुम्हाला. याच्यावरती जो व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे तो 0.5 होता, 0.5 वोल्ट, ओके, आणि याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप आपल्याला सेम डिमांड होता ना, 0.5 वोल्ट असला पाहिजे, बरोबर. जेव्हा 0.5 वोल्ट इथे ड्रॉप होईल तेव्हा बेसिकली नल पॉईंट तुम्हाला मिळून जाईल. तर या लेंथवरती जो ड्रॉप आहे दॅट इज सिग्मा इंटू एल. तर समजा पोटेन्शियल ग्रेडियंट खूप कमी असेल तर लेंथची व्हॅल्यू तुम्हाला जास्त मिळेल, कारण की हा प्रोडक्ट आपल्याला 0.5ला मॅच करायचा आहे. पोटेन्शियल ग्रेडियंटची व्हॅल्यू कमी असेल तर लेंथची व्हॅल्यू तुम्हाला जास्त मिळेल. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट जर का तुम्ही कमी कराल ना तर ऑटोमॅटिकली बॅलन्सिंग लेंथ तिथे बॅलन्स होण्याऐवजी मे बी तो इथे बॅलन्स होईल. पोटेन्शियल ग्रेडियंट कमी केल्याने, ओके, कमी कमी ड्रॉप होत राहील. म्हणजे समजा 0, आत्ता काय होतं की लाईक 1 वोल्ट पर मीटर ड्रॉप होतं. म्हणजे एक एक मीटर गेला की 1 वोल्ट ड्रॉप होतो, 1 मीटर गेला की 1 वोल्ट ड्रॉप होतो, परत 1 मीटर गेला की परत 1 वोल्ट ड्रॉप होतो, परत 1 मीटर गेला की परत 1 वोल्ट ड्रॉप होतो, परत 1 मीटर गेला परत 1 वोल्ट ड्रॉप होतो. सो एक एक मीटरला 1 वोल्ट ड्रॉप होत राहतो. पण समजा बाय चान्स तुम्ही पोटेन्शियल ग्रेडियंट कमी करू शकाल, ओके, म्हणजे समजा 0.1 वोल्ट पर मीटर करू शकाल. समजा असा मी करू शकलो. कसं करायचं पाहू आपण. पण समजा हा असा झाला तर याचा अर्थ काय होईल की 1 मीटर गेलोय मी, बरोबर, आणि 0.1 वोल्टच ड्रॉप झाला, फक्त कमी ड्रॉप झाला, ओके. आणखीन 1 मीटर गेलोय, आणखीन परत 0.1 वोल्टच ड्रॉप झालेला आहे. सो एक एक मीटर जातोय बट 0.1 वोल्टच ड्रॉप होतोय. याचा अर्थ असा आहे, ओके, मी छोट्यातला छोटा व्होल्टेज पण मेजर करू शकेन. समजा ही जी बॅटरी आहे ना, ही बॅटरी 0.0 किंवा 0. लेट्स से फॉर एक्झाम्पल 0.001 वोल्टची समजा बॅटरी आणली आपण आणि म्हणलं की हा आता हे मेजर करायचं आहे मला, बरोबर. आधीच्या सिच्युएशनमध्ये 1 वोल्ट पर मीटर आहे ना, त्या सिच्युएशनमध्ये विचार कराल बॅलन्सिंग लेंथ येईल किती, त्याचा विचार करू आपण, ओके. 0.001 वोल्ट हा बॅटरीचा EMF आहे, 0.001 वोल्ट हा बॅटरीचा EMF आहे. तेवढा वरती व्होल्टेज ड्रॉप होतोय, तेवढाच व्होल्टेज खाली ड्रॉप झाला पाहिजे, मग नल पॉईंट मिळेल. सो सिग्मा इंटू एल एवढा खाली ड्रॉप होत असतो. सिग्माची व्हॅल्यू 1 होती अशी, सो लेंथची व्हॅल्यू येईल 0.001 मीटर, ओके. याचा अर्थ 0.1 सेंटीमीटर एवढी लेंथ येईल. एवढी छोटी लेंथ मेजर करण्यामध्येच एरर येईल. म्हणजे समजा बॅलन्सिंग लेंथ 0.1 सेंटीमीटर आली ना, तुम्हाला हेच समजणार नाही की ते 0.1 आहे की 0.2 आहे. ऍक्च्युअल मेजर करते वेळी विचार कराल, बरोबर. मग हे चुकून 0.1च्या जागी 0.2 सेंटीमीटर अशी तुम्ही मेजर केली समजा, प्रॅक्टिकली मेजर करते वेळी, तर तुम्हाला असं वाटायला लागेल की हा जो व्होल्टेज हा 0.001 नसून 0.002 वोल्टची बॅटरी आहे. डायरेक्टली डबल एरर झाला, 100%चा एरर झाला. मग अशा केसमध्ये सोल्युशन काय बनतं की हा बॅलन्सिंग लेंथ कमी नव्हता आला पाहिजे, जास्त आला पाहिजे होता. बॅलन्सिंग लेंथ ही थोडीशी जास्त आली पाहिजे होती. सो मग तुम्ही काय करा, पोटेन्शियल ग्रेडियंट कमी करा. हे बघा, पोटेन्शियल ग्रेडियंट कमी करतो. 1 वोल्ट पर मीटरच्या ऐवजी 0.1 वोल्ट पर मीटर केला मी. तुम्ही म्हणणार कसा केला पोटेन्शियल ग्रेडियंट कमी. हे पहा, हा रेजिस्टन्स ना वाढवा, हा रेजिस्टन्स तुम्ही वाढवा, खूप वाढवा. म्हणजे पोटेन्शियोमीटर वायरवरती ड्रॉप होणारा जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेजच कमी होईल. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज पर युनिट लेंथ ना. सो व्होल्टेजच कमी झाला तर पोटेन्शियल ग्रेडियंट अल्टिमेटली कमी होणारच. आता पोटेन्शियल ग्रेडियंट कमी झाल्यामुळे ओके काय ऍडव्हान्टेज मिळतो हे पाहूया आपण थोडंसं. समजा आता पोटेन्शियल ग्रेडियंट मी कमी केलं तर आता बॅलन्सिंग लेंथ आपण शोधू. काय किती व्होल्टेज ड्रॉप आहे इथे, किती वोल्टची बॅटरी होती, 0.01 वोल्टची बॅटरी होती. सो 0.0
0.1 वोल्टची बॅटरी होती ऍक्च्युली. त्याला बॅलन्स करायचं होतं मला, बरोबर. दॅट शुड इक्वल टू सिग्मा इंटू एल. द पोटेन्शियल ग्रेडियंट, ओके, समजा कमी करून 0.1 वोल्ट केलेला आहे आपण, 0.1 वोल्ट पर मीटर इंटू एल. हा तिकडे जाऊन डिवाइड होईल. सो लेन्थचा व्हॅल्यू किती येतो पहा बरं, 1 सेंटीमीटर येईल, बरोबर. आता 1 सेंटीमीटर मेजर करते वेळी समजा 1.1 सेंटीमीटर मेजर केला किंवा 0.9 सेंटीमीटर मेजर केला, काही ना काही एरर येतोच मेजर करते वेळी, लेंथ मेजर करते वेळी, लिस्ट काउंटमुळे. ओके, पण 1 सेंटीमीटर मध्ये 0.1 सेंटीमीटरचा एरर हा तरी थोडंसं 10% एरर आहे, बरोबर. म्हणजे जी व्हॅल्यू मेजर करायची होती ती व्हॅल्यू मेजर करते वेळी 10%चा एरर येतो आता, पण आधी तर 100%चा एरर यायचा. सो हे तरी थोडं बहुत ऍक्सेप्टेबल आहे. पण तरी 10% एरर जास्त वाटत असेल तर आता आणखीन एक प्रोव्हिजन देतो मी तुम्हाला. पोटेन्शियल ग्रेडियंट तुम्ही आणखीन कमी करा मग. पहा, पोटेन्शियल ग्रेडियंट मी आणखीन कमी करतो. समजा काही करून तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट हा 0.0001 समजा करता आला. प्रॅक्टिकली एवढ्या कमी ग्रेडियंटवरती वर्क नाही करताय समजा आपण, पण जर समजून घ्याल की पोटेन्शियल ग्रेडियंट एवढा कमी केला मी, वायरची लेंथच वाढवली किंवा आणखीन लाईक एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत, जसं की मी म्हणलं हा रेजिस्टन्स वाढवा, बरं. वायरची लेंथ वाढवण्याचा पण ऑप्शन असतो, पण वायरची लेंथ वाढली की त्याचाही रेजिस्टन्स वाढतो ना त्या वायरचा. सो परत त्याचा शेअर वाढेल तर त्याच्यावरती पोटेन्शियल थोडासा जास्त ड्रॉप व्हायला लागेल. सो त्यापेक्षा बेटर हा वाढवू आपण. आता अशा केसमध्ये हा इकडे जाऊन डिवाइड करेल तर लेंथची व्हॅल्यू 10 मीटर येईल, 10 मीटर. ओके, खूप मोठी लेंथ आली नाही का. 10 मीटर लेंथ मेजर करते वेळी समजा एरर आला जरी तर किती, 0.1 सेंटीमीटरचा एरर होता ना. 10 मीटर म्हणजे असं लिहू 1000 सेंटीमीटर, एवढी बॅलन्सिंग लेंथ आली. सो 1000 सेंटीमीटर मेजर करते वेळी 1000.1 सेंटीमीटर एवढा एरर आला. होऊ शकतं की असं मेजर केलं मी चुकून, पण 1000 मध्ये 0.1चा एरर काहीच नाहीये, खूप कमी पर्सेंटेज एरर येतो. म्हणजे जो काही बॅटरी आहे ना त्या बॅटरीचा जो ईएमएफ आहे तो अॅक्युरेटली मेजर होतो. छोट्यातला छोटा ईएमएफ पण मेजर केला जाऊ शकतो जर का पोटेन्शियल ग्रेडियंट अशा पद्धतीने कमी कराल तर. म्हणजे 0.001 वोल्ट पण मेजर केला जाऊ शकतो या प्रोसिजरने. सो पोटेन्शियल ग्रेडियंट जितका कमी तितका ॲक्युरसी जास्त. तर आता आपण जसं पाहिलं की पोटेन्शियल ग्रेडियंट कमी केल्याने पोटेन्शियोमीटरची ॲक्युरसी वाढते. बट पोटेन्शियल ग्रेडियंट कमी करण्याची काही वेज आपण इथे थोडेसे एक्सप्लोर करू. पोटेन्शियोमीटर वायर आहे, बॅटरी आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल 10 वोल्टची बॅटरी आहे, रेजिस्टन्स आहे इथे, व्हेरिएबल रेजिस्टन्स, त्याच्यावरती 2 वोल्टचा ड्रॉप मी इथे ॲज्युम करतोय आणि पोटेन्शियोमीटर वायरवरती 8 वोल्टचा ड्रॉप ॲज्युम करतोय. ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत हा आपला पोटेन्शियोमीटर वायर आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट इज डिफाइंड ॲज पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी. या ए बी वरती जो काही पोटेन्शियल ड्रॉप आहे तो पोटेन्शियल ड्रॉप डिवाइड बाय त्याचा लेंथ. लेंथ वाढवण्याचा ऑप्शन आहे, तुम्ही वायरची लेंथच वाढवा. 8 मीटरची समजा लेंथ आहे त्याची वायरची, आता वायर मोठा लावा, म्हणजे तुम्ही 16 मीटरचा वायर लावा. 16 मीटर म्हणजे लेंथ तुम्ही डबल करताय. आता लेंथ जर का तुम्ही डबल कराल तर पोटेन्शियल ग्रेडियंट हा हाफ होईल असं तुम्हाला वाटेल, बट थोडा आणखीन विचार कराल तर तुम्हाला असं समजेल की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ए बी हा पण व्हेरिएबल आहे, हा पण चेंज होतो. थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. लेंथ तुम्ही डबल कराल, आता लेंथ जर का डबल कराल तर या वायरचा रेजिस्टन्स पण डबल होईल. रेजिस्टन्स डबल झाल्याने, ओके, याचा रेजिस्टन्स डबल झाल्याने याचा शेअर थोडासा वाढेल आणि याचा शेअर कमी होईल. म्हणजे याच्यावरती जो 2 वोल्ट ड्रॉप व्हायचा त्याऐवजी कदाचित तिथे 1च वोल्ट ड्रॉप होईल आणि इकडे 9 वोल्ट ड्रॉप होईल. पण हा जो 9 वोल्ट ड्रॉप आहे हा डबल लेंथ वरती ड्रॉप होईल. म्हणजे आधी 8 वोल्ट 8 मीटर वरती ड्रॉप व्हायचा, तर आता 9 वोल्ट हा 16 मीटर वरती ड्रॉप होईल. पोटेन्शियल ग्रेडियंट कमीच होईल, पण तो हाफ नाही होणार, हाफ पेक्षा जास्त राहील. लेंथ डबल झाली, हाफ झाला पाहिजे होता, बट पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एबी पण किंचितच वाढलं, थोडंसं वाढलं. सो म्हणून पोटेन्शियल ग्रेडियंट हा हाफ पेक्षा जास्त असेल. पण समजा हा इथे व्हेरिएबल रेजिस्टन्सच नसेल या पर्टिक्युलर केसमध्ये, 8 मीटरचा वायर आहे, 10 वोल्टचा ड्रॉप आहे, कारण की इथे एक्सटर्नल ड्रॉप झालाच नाही ना कुठे, याला इंटरनल रेजिस्टन्स पण नाही असं मी अज्युम करतो, आयडियल सिच्युएशन. ओके,
पण हा 10 व्होल्ट आहे, अख्खाच्या अख्खा 10 व्होल्ट याच्यावरती ड्रॉप झाला, 10 व्होल्ट पूर्णपणे. सो 8 मीटरच्या वायरवरती 10 व्होल्ट ड्रॉप, म्हणजे 10 व्होल्ट पर 8 मीटर. सो हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. पण समजा तुम्ही लेंथ वाढवाल, डबल कराल, लेंथ डबल जरी कराल तरी 10च्या 10 व्होल्ट अख्ख्या वायरवरतीच ड्रॉप होणार आहे, दुसरीकडे कुठे जागाच नाही ड्रॉप होण्याची. अशा सिच्युएशनमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट 10 व्होल्ट ड्रॉप होणार आहे वायरवरती आणि लेंथ हा डबल झालेला आहे. सो या केसमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट हाफ झालेला आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये हा हाफ आहे. पण प्रॅक्टिकली हाफ नसतो, हाफपेक्षा थोडासा जास्त होत असतो. लेंथ डबल कराल तरी किंवा ट्रिपल कराल तर 1/3 नाही होत, 1/3 पेक्षा किंचित थोडासा जास्त असतो पोटेन्शियल ग्रेडियंट. सो हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे, ओके, पोटेन्शियल ग्रेडियंट चेंज करण्याचा. पोटेन्शियल ग्रेडियंट बेसिकली कमी करण्याचा हा ऑप्शन आहे. बाकी दुसरे ऑप्शन्स तर आहेतच, की सममध्ये पण सांगितलं होतं की याचाच रेजिस्टन्स इतका वाढवा की याच्यावरती पोटेन्शियल ड्रॉपच कमी होईल ओव्हरऑल वरती, आणि पोटेन्शियल ड्रॉप कमी झाल्याने पोटेन्शियल ग्रेडियंट पण कमी होईल. सिग्मा इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप डिवाइड बाय लेंथ. पोटेन्शियल ड्रॉपच कमी झाल्याने पोटेन्शियल ग्रेडियंट पण कमी होईल. तो पण ऑप्शन आहे. सो पोटेन्शियल ग्रेडियंट तुम्ही कमी जास्ती करू शकता असे काही छोटे मोठे चेंजेस करून. आणखीन एक क्वेश्चन विचारला होता सीईटी मध्ये की लाईक वायरची डायमीटर कमी जास्ती केली तर काय म्हणे. हे पहा, हा जो पोटेन्शियोमीटर वायर 10 व्होल्ट आहे हा, आणि कम्प्लीट 10च्या 10 व्होल्ट समजा या वायरवरती असा ड्रॉप होता पूर्ण, याच्यावरती ड्रॉप झाला. सो सिग्मा किती आला, 10 व्होल्ट ड्रॉप आहे डिवाइड बाय जो काही लेंथ असेल तो लेंथ असेल. आता समजा वायर थोडासा मोठा वापरला, जाड वापरला वायर, डायमीटर डबल केली. डायमीटर डबल करून काय फायदा ना, रेजिस्टन्स चेंज होईल वायरचा, खैर बरोबर. रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर इज इक्वल टू रो एल बाय ए. डायमीटर डबल करण्याने एरिया वाढतो, एरिया वाढल्याने रेजिस्टन्स कमी होतो. पण रेजिस्टन्स जरी कमी झाला तरी करंट वाढेल ना, मग व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू आय इंटू आर ना. रेजिस्टन्स अर्धा जरी झाला किंवा 1/4 जरी झाला तर करंट 4 टाइम्स होईल. 4 कॅन्सल होऊन व्होल्टेज ड्रॉप तेवढाच राहील. म्हणजे हा जो 10 व्होल्ट आहे, 10च्या 10 व्होल्ट इथे डिपॉझिट होणारच आहे, ड्रॉप होणारच आहे. मग तुम्ही त्या वायरला छोटा करा, मोठा करा, काही करा, ड्रॉप तर 10 व्होल्टच होणार. सो ड्रॉप चेंज होणार नाही, आणि लेंथ पण चेंज केलीच नाही तुम्ही, डायमीटर कमी जास्ती करताय, त्याच्याने पोटेन्शियल ग्रेडियंट चेंज होणार नाहीये, प्रोव्हाइडेड इथे रेजिस्टन्सेस नाहीयेत असं मी ॲज्युम करून चाललो. पण समजा इथे एखादा रेजिस्टन्स असला असता, व्हेरिएबल रेजिस्टन्स जो काही असेल, तर काय झालं असतं माहिती का, की वायरचा डायमीटर डबल केल्याने एरिया 4 टाइम्स झाला असता. म्हणजे वायरची रेजिस्टन्स 1/4 झाली असती. म्हणजे वायरची रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ, या वायरचा रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे याच्या आणि याच्या व्होल्टेज शेअरिंगमध्ये फरक पडला असता. वायरचा रेजिस्टन्स कमी, सो व्होल्टेज ड्रॉप वायरवरती कमी होईल आणि याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप वाढेल. अशा केसमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट कमी पण होऊ शकतो, कमी होतो इनफॅक्ट, जर का हा रेजिस्टन्स असेल तर. करेक्ट. बट न्यूमेरिकल सॉल्व्ह करते हुए हा रेजिस्टन्स इथे नाहीये असं ॲज्युम करून बेसिकली आन्सर करायचं असतं. बट ठीक आहे, आता इनपुट कसे देतील तुम्हाला त्यावरती डिपेंड करेल की तुम्हाला आन्सर काय करायचं आहे. तर ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटरवरती मी जम्प करतोय. पहिले एक 2-3 ऍप्लिकेशन घेतोय की ईएमएफ मेजर करण्याचं ऍप्लिकेशन ऑलरेडी आपण पाहिला आहे, तो फास्ट मध्ये सांगतो परत. पोटेन्शियोमीटर वायर, ठीक आहे, जो काही व्हेरिएबल रेजिस्टन्स, ओके, सिग्मा, पोटेन्शियल ग्रेडियंट बी सिग्मा. इथे एक बॅटरी कनेक्ट करतोय मी, गॅल्व्हनोमीटर आणि हा नल पॉईंट. बॅटरी बी E1, ओके, E1 बॅटरी कनेक्ट केली, नल पॉईंट इथे आला. सो याच्यावरती जेवढा ड्रॉप आहे तेवढा ड्रॉप याच्यावरती असला पाहिजे. सो याच्यावरती जो ड्रॉप आहे दॅट इज सिग्मा L1. आता E1 बॅटरी ऐवजी मी E2 बॅटरी कनेक्ट करतो. नल पॉईंट काहीतरी वेगळ्या ठिकाणी येईल, समजा इथे आला नल पॉईंट, सो लेंथ बी L2, सो दॅट इज इक्वल टू सिग्मा L2. ओके, किती येईल तो, सिग्मा L2. दोघांना डिवाइड कराल तर यू विल गेट E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2. E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2. सो ईएमएफ अशा पद्धतीने आपण कम्पेअर करू शकतो. ओके, आता काही बुकमध्ये तुम्ही असाही डायग्राम पाहू शकाल की इथे हा जो अप्पर हाफ आहे, अप्पर हाफ मध्ये डायग्राम समजा तुम्हाला असं दिला असेल, E1 पण इथेच आहे, E2 पण इथेच आहे, ओके, आणि कीज दिल्या असतील समजा इथे, इथे एक की आहे, इथे एक की आहे. जेव्हा तुम्हाला E1 वापरायचा आहे, बरोबर, तेव्हा हा की क्लोज करा, हा ओपन करा, फक्त E1 प्रेझेंट राहील सर्किटमध्ये. जेव्हा E2 वापरायचा आहे
तर मग हा ओपन ठेवा आणि E2 क्लोज करा, E2 बॅलन्स होईल. सो EMF कम्पेअर करण्यासाठी पोटेन्शियोमीटरचा यूज केला जातो L1 डिवाइड बाय L2. समजा या दोन EMF मधून एका बॅटरीचा व्होल्टेज माहिती आहे, लेंथ तुम्ही मेजर केलं, तर दुसऱ्या बॅटरीचा व्होल्टेज काढू पण शकतो आपण प्रोसेसमध्ये. ठीक आहे. देन असा एक मेथड आहे, सम अँड डिफरन्स वाला मेथड. असे दोन बॅटरीज आहेत, एक आहे E1, एक आहे E2. बरोबर. गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि एक नल पॉईंट शोधलेला आहे आपण इथे. लेट्स से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे आणि हा पॉईंट सी आहे. तर जिथे कुठे तुम्ही नल पॉईंट शोधाल, बरोबर, तर इथून करंट जात नाही, याचा अर्थ पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी. सो पोटेन्शियल ॲट सी किती आहे, तर पोटेन्शियल ॲट ए, इथे पोटेन्शियल होता ए, जातेवेळी ड्रॉप होणार आहे, E1चा ड्रॉप, E2चा ड्रॉप. सो मायनस ऑफ E1 मायनस ऑफ E2 पोहोचलो मी सी वरती. पोटेन्शियल ॲट बी म्हणजे काय, पोटेन्शियल ॲट ए, इथे असेल पोटेन्शियल ॲट ए आणि जातेवेळी ड्रॉप होणार आहे, आणि ड्रॉप आहे पहा सिग्मा L1चा. एका मीटरला सिग्मा ड्रॉप, तर 2 मीटरला 2 सिग्मा, 3 मीटरला 3 सिग्मा. सो L1 मीटरला L1 इंटू सिग्मा. VA कॅन्सल होईल. सो E1 प्लस E2 इज इक्वल टू सिग्मा L1, असं इक्वेशन म्हणतो. पण आता याच दोन बॅटरीज ची पोलॅरिटी मी थोडीशी रिव्हर्स करतो. आता अशा पद्धतीने मी कनेक्ट करतो यांना, अशा पद्धतीने. सो बॅलन्सिंग लेंथ हा कमी होईल, कारण की इथे व्होल्टेज ड्रॉप कमी झालेला आहे. आता तुम्ही पाहाल, याचा व्होल्टेज 10 आहे आणि याचा व्होल्टेज समजा 3 आहे. तर इकडून जाते वेळी पहिले 10 व्होल्टचा ड्रॉप व्हायचा, मग 3 व्होल्टचा ड्रॉप व्हायचा, म्हणजे 13 व्होल्ट ड्रॉप व्हायचा. मग 13 व्होल्ट ड्रॉप अचीव करण्यासाठी दूरपर्यंत जायला लागायचा. पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये इथे 10 व्होल्टचा ड्रॉप होतोय आणि 3 व्होल्टचा गेन होतोय. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे गेन. म्हणजे 10 व्होल्टचा ड्रॉप, 10 व्होल्टचा ड्रॉप, 3 व्होल्टचा गेन, म्हणजे फक्त 7 व्होल्टचा ड्रॉप आहे. आणि 7 व्होल्टचा ड्रॉप अचीव करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त डिस्टन्स जाण्याची गरज नाही, आधीपेक्षा कमी डिस्टन्स जाण्याची गरज आहे. सो या सिच्युएशनमध्ये वरती जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो आहे पहा E1. हे पहा, ड्रॉप इज E1 आणि E2चा तर गेन आहे. सो म्हणून E1 मायनस E2 एवढा ड्रॉप आहे. तसं असं इक्वेशन लिहून मी परत करू शकतो. हे पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी डॅश लिहितो, याला मी बी डॅश बोलतो जरा. पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी डॅश. आता पोटेन्शियल ॲट सी किती आहे, इथे पोटेन्शियल आहे पोटेन्शियल ॲट ए. चलो, जाते वेळी इथे ड्रॉप आहे मायनस ऑफ E1चा आणि इथे गेन आहे प्लस E2. दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी डॅश काय पहा, इथे जाते वेळी ड्रॉप होणार आहे. सो पोटेन्शियल ॲट ए मायनस सिग्मा L2 लेंथ आहे समजा ही. एका मीटरला सिग्मा ड्रॉप, 2 मीटरला 2 सिग्मा, L2 मीटरला L2 इंटू सिग्मा. VA कॅन्सल होईल, मायनस साईन कॉमन करून कॅन्सल कराल, तर E1 मायनस ऑफ E2 इज इक्वल टू सिग्मा L2 असा बनेल. तर हे जे दोन इक्वेशन्स तुम्हाला दिसतात त्या दोघांना डिव्हाइड कराल तर तुम्हाला मिळेल पहा E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस ऑफ E2 इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो अप्लाय करा. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो काय असतो, न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा किंवा 4/3 इज इक्वल टू 8/6 हा रेशो आहे करेक्ट. 4चा डबल केला तर 8, 3चा डबल केला तर 6. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो मध्ये हा याच्यामध्ये ऍड करायचा असतो आणि डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करायचा असतो. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस केला खालती. सो वरती 7 बनला, खालती 1 बनला, इकडे 14 बनला, खालती 2 बनला. रेशो बदलला, 4/3चा 7:1 झाला, बट इक्वॅलिटी साईन मेंटेन राहिला. हा पण तर 7:1च आहे. म्हणजे कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो हा ऑपरेशन आहे, तो केल्याने इक्वॅलिटी साईन मेंटेन राहतो. भले रेशो बदलतो बट इक्वॅलिटी साईन मेंटेन राहतो. सो कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो कराल इथे. सो E1 प्लस E2 न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मी इथे ऍड करतो आणि न्यूमरेटर मधून ओके डिनॉमिनेटर मायनस पण करतो इथे. सेम इथे न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस केला, वरती 2E1 बनेल, 2E1 आणि खालती 2E2 बनेल. 2 कॅन्सलच होईल. E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस ऑफ L2. ओके, सम अँड डिफरन्स मेथड बोलतो आपण याला, सम अँड डिफरन्स मेथड. हा मेथड कधी वापरायचा, याच्या आधीचा मेथड कधी वापरायचा. बरोबर, आधीची मेथड पण तर ओकेच होती ना. आधीच्या मेथडमध्ये पण E1/2 शोधला होता आपण. E1/2 L1/L2 आला होता. मग आधीची मेथड असते वेळी ही मेथड इंट्रोड्यूस करण्यामागचं काय रिझन आहे, तर ही मेथड कधी वापरायची पहा, जेव्हा E1 आणि E2 मध्ये
ओके. हा वाला मेथड केव्हा वापरतो पहा आपण, जेव्हा E1 आणि E2 हे जेव्हा कम्पेरेबल असतात, ऑलमोस्ट दोघांची व्हॅल्यू सेम असते, अशा केसमध्ये फर्स्ट मेथड वापरायचं. तसं हे मेकॅनिझम सांगतो, रिझन सांगतो. ओके. E1 आणि E2 जेव्हा दोघांची व्हॅल्यू ऑलमोस्ट सेम आहे, सिमिलर एक 10 व्होल्ट आहे, एक मे बी 8 व्होल्ट आहे, अशा केसमध्ये आधीचा मेथड वापरायचा. आणि इन केस E1 आणि E2 मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, म्हणजे समजा हा 1 व्होल्ट आणि हा समजा 10 व्होल्ट आहे, म्हणजे डिफरन्सेस दोघांमध्ये खूप मोठा आहे, तर अशा केसमध्ये हा वाला मेथड वापरायचा, म्हणजे एरर्स कमी होतात. आता हे कसे हे मी तुम्हाला सांगतो. आता हे एक्सप्लेन करतो थोडंसं मी. मेन बॅटरी आहे, पोटेन्शियोमीटर वायर ड्रॉ करतो मी इथे. ठीक आहे. आता इथे एक मोठी बॅटरी घेतो मी. आता मी इथे अशा दोन बॅटरीज घेईन. एक E1 जो आहे तो आहे लेट्स से फॉर एक्झाम्पल 1 व्होल्ट, आणि जो E2 आहे तो आहे 20 व्होल्ट. दोघांमध्ये डिफरन्स खूप जास्त आहे, आणि आता मी फर्स्ट मेथड यूज करतो. तर काय होईल पहा. तर दोघांमध्ये डिफरन्स खूप जास्त असल्यामुळे ठीक आहे, पहिले मी लाईक 20 व्होल्ट असा व्होल्टेज मेजर करतोय. तर 20 व्होल्ट मेजर करण्यासाठी समजा नल पॉईंट कुठेतरी इथे आला आला असेल कोणत्या तरी सर्टन पॉईंटवरती. ओके, या पॉईंटवरती नल पॉईंट आला L1. सो E2 इज इक्वल टू सिग्मा L2. म्हटलं ओके. पण E1 साठी नल पॉईंट हा खूप कमी येईल, कारण E1 चा जो व्होल्टेज आहे 1 व्होल्ट तो खूपच कमी असल्यामुळे त्याचा नल पॉईंट खूप कमी येईल. आणि ऑलरेडी आपण या सेशनमध्ये आधी पाहिलं की नल पॉईंट जर का कमी येईल, समजा 2 सेंटीमीटर झाला बरोबर, आणि लिस्ट काउंट तर आहे, लेंथ मेजर करते वेळी छोटा मोठा एरर येऊ शकतो. 2 सेंटीमीटरला ऍक्च्युअल मेजर करते वेळी 2.1 सेंटीमीटर मेजर झाला, तर त्याच्यामध्ये एरर यायला लागेल त्या लेंथमध्ये. म्हणजे नल पॉईंट एवढा कमी नका येऊ देऊ. पण इथे माझ्याकडे ऑप्शन नाहीये, नल पॉईंट कमीच येणार आहे एकाचा, कारण की एक व्होल्टेज खूप जास्त असल्यामुळे. बरोबर. समजा जर का तुमची अशी इच्छा आहे की हा जो E1 आहे 1 व्होल्टचा बॅटरी लावला, आणि त्याच्यासाठी आता मी असं सेटिंग करेन की त्याच्यासाठी नल पॉईंट इथे येईल, म्हणजे जास्त येईल नल पॉईंट, नाही का. बरोबर येऊ शकतो जास्त. याचा अर्थ असा आहे की एवढा डिस्टन्स कव्हर केल्याने 1 व्होल्ट ड्रॉप होतो. आणू शकता तुम्ही इथे नल पॉईंट याचा. पण या सिच्युएशन मध्ये 20 व्होल्ट कनेक्ट करीन ना, तर 20 व्होल्टचा तर नल पॉईंट इथे येणारच नाही, त्याच्या बाहेर चालला जाईल. कारण की जर का तुम्ही एवढ्या डिस्टन्समध्ये 1 व्होल्ट ड्रॉप करत असाल, परत तेवढ्या डिस्टन्समध्ये आणखी 1 व्होल्ट ड्रॉप करत असाल, तर 20 व्होल्ट ड्रॉप करण्यासाठी लेंथ किती लागेल, तेवढी लेंथ तुमच्याकडे अवेलेबलच नाहीये. किंवा त्या अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरवरती 20 व्होल्ट ड्रॉपच होणार नाही, 20 पेक्षा कमी व्होल्ट ड्रॉप होईल. सो 20 व्होल्ट बॅलन्स करते वेळी प्रॉब्लेम येईल. पण समजा तुम्ही 20 व्होल्ट बॅलन्स केला इथेपर्यंत, या लेंथ पर्यंत, याचा अर्थ तुम्ही थोडं पुढे गेला की व्होल्टेज ड्रॉप करता 1 व्होल्ट, परत 1 व्होल्ट, परत 1 व्होल्ट, परत 1 व्होल्ट. बरोबर. सो असं करत 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 या पॉईंटवरती जेव्हा तुम्ही पोहोचलात, तेव्हा 20 व्होल्ट तुमचा ड्रॉप झालेला आहे. सो 20 व्होल्टसाठी तुम्ही इथे नल पॉईंट आणला, तर ऑटोमॅटिकली 1 व्होल्ट वाल्यासाठी नल पॉईंट छोटाच येणार आहे. सो तुम्ही याला कंट्रोल नाही करू शकत. ओके. सो नल पॉईंट खूप कमी आल्यामुळे, लेंथ खूप कमी आल्यामुळे, आणि आपल्याला माहिती कमी लेंथमध्ये मेजर करते वेळी एरर येऊ शकतो जास्त, किंवा जो काही एरर येईल तो पर्सेंटेज एररमध्ये जास्त ट्रीट केला जातो. सो मग थोडेसे एरर्स वाढायला लागतात डिव्हिजनमध्ये, मग E1 E2 ची व्हॅल्यू शोधण्यामध्ये. सो त्यापेक्षा बेटर काय करा, सम अँड डिफरन्स मेथड वापरा. हा 20 व्होल्ट आहे, ओके, याला लावा इथे 1 व्होल्ट. मग 20 प्लस 1 व्होल्ट म्हणजे किती, 21 व्होल्ट. सो 21 व्होल्ट बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला इथेपर्यंत कुठेतरी जायला लागलं समजा. ओके. सो E1 प्लस E2 बॅलन्स करण्यासाठी L1 लेंथ जायला लागली, तर ठीक आहे. आणि आता E1 मायनस E2, आता हा जर का समजा तुम्ही उलटा लावला, तर 1 व्होल्ट उलटा लावला, याचा अर्थ 20चा ड्रॉप 1 व्होल्टचा गेन, म्हणजे 19 व्होल्ट बॅलन्स करायचा. 21 व्होल्टसाठी इतका डिस्टन्स जायला लागला असेल, तर 19 व्होल्टसाठी पण ऑलमोस्ट कम्पेरेबल डिस्टन्स जायचा. सो दोन्ही केसमध्ये जे बॅलन्सिंग लेंथ आलेले आहेत त्या तुम्ही जास्त ठेवू शकता. म्हणजे त्यांच्यामध्ये लेंथ मेजर करते छोटा मोठा एरर जरी आला, तर जास्त व्हॅल्यूमध्ये तो एरर हा लाईक कन्सिडरेबल एरर नाहीये, जो की याच्यामध्ये होतो. कमी लेंथमध्ये कमी लेंथ मेजर करते वेळी 0.1चा एरर आला, 2 सेंटीमीटर मेजर करते वेळी 2.1 सेंटीमीटर मेजर करणे हा मोठा एरर आहे. पण समजा 100 सेंटीमीटर मेजर करते वेळी 100.1 सेंटीमीटर मेजर झाला, तर हा इतका अफेक्ट नाही करणार आउटकमला. सो म्हणून जर का डिफरन्स दोघांमध्ये खूप जास्त असेल ना, डिफरन्स दोघांमध्ये खूप जास्त असेल, एक 1 आणि एक 20 असेल,
तर सम अँड डिफरन्स वापरा, बिकॉज जेव्हा सम करता तुम्ही तेव्हा 21 वोल्ट बॅलन्स करत असता आणि जेव्हा डिफरन्स करता तेव्हा 19 वोल्ट बॅलन्स करता. आणि दोन्ही व्होल्टेज ऑलमोस्ट सेम असल्यामुळे ओके त्यांची बॅलन्सिंग लेंथ कम्पेरेबल येते. पण जर का दोघांची व्हॅल्यू सेम असेल, समजा हा 19 वोल्ट आहे आणि हा 20 वोल्ट आहे, मग त्या केसमध्ये फर्स्ट मेथड वापरा डायरेक्टली. डायरेक्टली 20 वोल्टचा बॅटरी पहिले लावला, त्याचा बॅलन्सिंग लेंथ काढला, 20साठी बॅलन्सिंग लेंथ जो येईल तो येईल. मग त्याच्यानंतर 19 लावला, 19साठी बॅलन्सिंग लेंथ जो येईल तो येईल. दोघांचं बऱ्यापैकी सेम असेल बॅलन्सिंग लेंथ. आणि याला जर का तुम्ही सम डिफरन्स मेथड वापरायला लागले तर सम कराल तर 39 वोल्ट बॅलन्स करायला लागेल. तर 39 वोल्टसाठी बॅलन्सिंग लेंथ समजा इथे आली, तर डिफरन्स कराल तर हा 1 वोल्ट असेल. तर 1 वोल्टसाठी बॅलन्सिंग लेंथ इथेच चालली जाईल परत कमी. मग कोणता ना कोणता एक रिडिंग छोटा येईल. मग 2 सेंटीमीटर मेजर करते परत 0.1चा एरर आला, 2.1 सेंटीमीटर, जो की रेप्लिकेट करेल, ॲम्प्लिफाय करेल एररला. म्हणजे आन्सर जो आहे E1/E2 किंवा E1/E2 शोधते वेळी एरर्स हे वाढायला लागतील. आय होप तुम्हाला हा थोडा बहुत एक्सप्लेनेशन समजला असेल. याचे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करू आता इथे. पोटेन्शियोमीटर वायर 4 मीटर लॉंग आहे, 4 मीटरचा पोटेन्शियोमीटर आहे. पोटेन्शियल डिफरन्स 3 वोल्ट इज मेंटेन बिटवीन द एंड्स. EMF ऑफ सेल बॅलन्सेस अगेन्स्ट 100 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे. बघा इथे एक मेन बॅटरी आहे, आपला पोटेन्शियोमीटर वायर आहे. ओके, एक EMF बॅलन्स होतं 100 सेंटीमीटरवरती. त्यांचं असं म्हणणं 4 मीटरचा वायर आहे, 4 मीटर आहे, लेंथ इज इक्वल टू 4 मीटर. अँड पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो 3 वोल्ट आहे. पूर्ण वायरवरती पोटेन्शियल डिफरन्स इज 3 वोल्ट. पोटेन्शियल अक्रॉस AB आहे, हा A पासून B पर्यंत. पोटेन्शियल ड्रॉप इज 3 वोल्ट. सो पोटेन्शियल ग्रेडियंट शोधू आपण. एक काम करू, पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप डिवाइड बाय लेंथ. सो 3/4 वोल्ट पर मीटर हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. आता समजा एक बॅटरी आहे इथे E, ती तुम्ही बॅलन्स करताय 100 सेंटीमीटरवरती बॅलन्स झाली म्हणा, म्हणजे 1 मीटरवरती बॅलन्स झाली. 1 मीटर लेंथ झाल्यानंतर नल पॉईंट आला, याचा अर्थ याचा व्होल्टेज आणि याचा व्होल्टेज सेम आहे. पण 1 मीटरवरती व्होल्टेज किती आता शोधलं ना, 1 मीटरवरती व्होल्टेज 3/4 वोल्ट आहे, 0.75 वोल्ट. सो इथे 0.75 वोल्ट ड्रॉप झाला, हा म्हणजेच हा 0.75 वोल्ट आहे. इज ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट. पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 4 मीटर, 4 मीटरचा वायर आहे अँड रेजिस्टन्स 5 ओम. हे बघा मी इथे मेन बॅटरी, व्हेरिएबल रेजिस्टन्स असेल तर असेल. पोटेन्शियोमीटर वायर काय दिलं त्यांनी, लेंथ दिली 4 मीटर, रेजिस्टन्स ऑफ वायर इज 5 ओम. ठीक आहे. इज कनेक्टेड इन सिरीज विथ रेजिस्टन्स 992. ओके, 992 ओम रेजिस्टन्स आहे इथे. अँड सेल ऑफ EMF 4 वोल्ट, किती 4 वोल्ट विथ इंटरनल रेजिस्टन्स 3 ओम. ठीक आहे, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे 3 ओम. EMF ऑफ सेल इज 4 वोल्ट, 4 वोल्ट. तर असं सिच्युएशन आहे इथे. त्यांचं असं म्हणणं आहे की लेंथ ऑफ 0.75 मीटर ऑन पोटेन्शियोमीटर वायर बॅलन्सेस द EMF. म्हणजे एक बॅटरी आहे आणि ती बॅटरी बॅलन्स झाली आहे 0.75 मीटरवरती. तर बॅटरीचा व्होल्टेज किती असं त्यांचं म्हणणं आहे. बॅटरी बॅलन्स झाली 0.75 मीटरवरती. सो बॅटरीचा EMF आणि याच्यावरचा पोटेन्शियल ड्रॉप सेम असला पाहिजे. मी एक काम करतो, हा 3 आहे, हा 992 आहे, सो टोटल 995 आहे. आणि हा किती आहे, तर हा आहे बेसिकली 5 ओम, बरोबर. तर मी पहिले करंट शोधतो किंवा पोटेन्शियल ग्रेडियंटच शोधतो डायरेक्टली. पहा काय, याच्या कंपॅरिझन मध्ये हा जो आहे ना, हा हे दोघे मिळून 995 आहेत, म्हणजे 199 टाइम्स येतो. दोघांचं रेजिस्टन्स ऍडिशन इज 995 ना. पहा अशा वेळी समजतं का, पहा म्हणजे याच्या 199 टाइम्स आहे, 199 टाइम्स आहे हा. म्हणजे याच्यावरती 199 टाइम्स जास्त व्होल्टेज पाहिजे आणि याच्यावरती V असेल तर याच्यावरती 199 V पाहिजे. टोटल टोटल तर 200 V झाला ना. सो 200 V should be equal to 4 volt. So V should be equal to 4 divided by 200. याच्यावरती जो व्होल्टेज आहे ना याच्यावरती, तो 4 डिवाइड बाय 200 पाहिजे. सो हा व्होल्टेज ड्रॉप आहे AB वरती. एक काम करतो मी, थोडंसं व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करतोय कन्व्हेन्शनली. पहिले मी करंट शोधीन. चलो सांगा बरं, करंट म्हणजे व्होल्टेज, सर्किटचा व्होल्टेज दॅट इज 4 डिवाइड बाय अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स 995 प्लस 3 995 प्लस 5 इज 1000. हा झाला करंट सर्किट मधून. तर याच्यातल्या करंटला त्या रेजिस्टन्सने मल्टिप्लाय कराल, बरोबर. तर याच्यावरचा व्होल्टेज ड्रॉप येईल, आला.
4/200. So voltage drop across AB is 4 divided by 200. आणि voltage drop divided by length कराल ना, length 4 आहे बरोबर. तर पोटेन्शियल ग्रेडियंट येईल 1 divided by 200 वोल्ट पर मीटर. हा आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. आपल्याला विचारण्यात असं आलेलं आहे की बॅटरी 0.75 मीटरवरती बॅलन्स होते, तर बॅटरीचा ईएमएफ काय. सो बॅटरीचा ईएमएफ इज इक्वल टू याच्यावरचा ड्रॉप इज इक्वल टू याच्यावरचा ड्रॉप, बट याच्यावरचा ड्रॉप इज सिग्मा एल. सिग्मा आहे 1 divided by 200, लेंथ आहे 0.75. करा कॅल्क्युलेशन काय बनतो पहा. 0.75 डिवाइड बाय 2 कराल 0.03 समथिंग. कुठे आहे इथे. ओके, ऑप्शन नंबर बी. 120. ओके, 10⁻² लिहितो आणि 0.75 डिवाइड बाय 2 कराल तर 0.375 येईल. चला मी 3.75 मिली वोल्ट लिहू शकतो. 3.75 मिली वोल्ट. नेक्स्ट सम. Two cells having unknown EMFs E1 and E2 are connected in potentiometer wire as shown. असिस्ट करता एकमेकांना. ठीक आहे, नल पॉईंट इज ऑप्टेंड ॲट 490 सेंटीमीटर. असिस्ट करताय म्हणजे E1 प्लस E2 वाला केस. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती, E1 डिवाइड बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस ऑफ L2. जेव्हा ते दोघे असिस्ट करतात तेव्हाच्या लेंथला L1 म्हणायचं असतं, जो की 490 आहे. ओके, वेन E2 इज कनेक्टेड सो ॲज टू अपोज इच अदर. जेव्हा ते एकमेकांना अपोज करतात तेव्हाचा लेंथ जो असतो त्याला L2 म्हणत असतो आपण, जो की 90 सेंटीमीटर आहे. सरळ सरळ E1 बाय E2 शोधायचं. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. वरती 490 प्लस 90 डिवाइड बाय खालती 490 मायनस ऑफ 90. वरती बनतो 580 आणि डिवाइड बाय खाली बनतो 400. 0 0 कॅन्सल. इथे पॉईंट देतो मी हवं तर. 5.8 डिवाइड बाय 4 कराल तर 1.45 समथिंग काहीतरी बनेल. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. पोटेन्शियोमीटर वायर हैज अ लेंथ 5 मीटर, रेजिस्टेंस 10 ओम. ड्रॉ करतो. पोटेन्शियोमीटर वायर आहे, जसं की लेंथ आहे 5 मीटर. ओके, आणि रेजिस्टन्स जो आहे तो आहे 10 ओम. 10 ओमचा रेजिस्टन्स आहे. ड्रायव्हिंग सेल हॅज अ ईएमएफ ऑफ 5 वोल्ट. 5 वोल्टचा बेसिकली ड्रायव्हिंग सेल आहे, ज्याचा ईएमएफ 5 वोल्ट आहे. इंटरनल रेजिस्टन्स 5 ओम. 5 ओम याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे अशा पद्धतीने. डिस्टन्स at which null points are obtained when two cells 1.5 volt and 1.3 volt are connected so as to assist and oppose each other. त्यांचं असं म्हणणं आहे की दोघे जर का एकमेकांना असिस्ट करतील 1.5 वोल्ट आणि 1.3 वोल्ट, हे दोघे ज्यावेळी एकमेकांना असिस्ट करतील तर 2.8 वोल्ट बॅलन्स होतं. किती वोल्ट बॅलन्स होतं? 2.8 वोल्ट. असंच लिहून टाकेन ना मग मी. बॅलन्सिंग लेंथ विचारलाय. एक काम करू, पोटेन्शियल ग्रेडियंट शोधू आपण जरा. 5 वोल्ट आहे, 5 ओम, 10 ओम. करंट शोधू. करंट इज इक्वल टू व्होल्टेज आहे 5, आय इज इक्वल टू व्ही बाय आर. व्ही डिवाइड बाय आर, अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स जो आहे तो 15 आहे. सो करंटची व्हॅल्यू बनलेली आहे इथे 1/3. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ए बी. हे पहा, ए आणि हा बी. पोटेन्शियोमीटर वायरवरती व्होल्टेज ड्रॉप किती आहे? करंट आय इंटू आर. आय इंटू आर. करंट आहे 1/3 आणि फक्त ए बीचा जर का रेजिस्टन्स पाहाल तो आहे 10. सो 10/3. सो पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू वोल्टेज ड्रॉप जो की 10/3 आहे डिवाइड बाय लेंथ जो की 5 आहे. बरोबर. सो पोटेन्शियल ग्रेडियंट किती म्हणला पहा, 2 डिवाइड बाय 3 वोल्ट पर मीटर आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. एका मीटरला 2/3 वोल्ट ड्रॉप होणार आहे. आता मुद्दा काय आहे की 2.8 वोल्ट इथे ड्रॉप करण्यासाठी मला किती डिस्टन्स जायला लागेल. सो 2.8 शुड बी इक्वल टू सिग्मा इंटू एल. वरती जेवढा ड्रॉप आहे तेवढा खालती पण ड्रॉप पाहिजे. सो खालती तर सिग्मा ड्रॉप आहे ना, पर मीटर सिग्मा ड्रॉप आहे. सो 2.8 सिग्माची व्हॅल्यू आहे 2 डिवाइड बाय 3 इंटू लेंथ ना. हा इथे गेला, हा खाली जाऊन डिवाइड झाला, तर लेंथची व्हॅल्यू पहा तर 4.2 मीटर बनतंय. म्हणजे 2.8 वोल्ट बॅलन्स करण्यासाठी 4.2 मीटर जायला लागेल. पण जेव्हा ते अपोज करतील ना एकमेकांना, अपोज करणे म्हणजे एक बॅटरी इथे अशी लावली 1.5 वोल्टची आणि दुसरी बॅटरी याच्या उलट्या डायरेक्शनमध्ये लावली 1.3 वोल्टची. सो नेट व्होल्टेज जो झाला, नेट ड्रॉप, हे 1.5चा ड्रॉप बट 1.3चा गेन म्हणजे 0.2चाच ड्रॉप झाला. म्हणजे याच्या ड्रॉपच्या कम्पॅरिझनमध्ये हा जो ड्रॉप आहे, ओके, तो 14 टाइम्स कमी आहे. 1/14 आहे. याला 14ने डिवाइड केल्यानंतर हा ड्रॉप येईल ना. सो सिमिलरली या लेंथला 14ने डिवाइड कराल तर 0.3 येईल. सो तेवढा बॅलन्सिंग लेंथ येईल. सो 4.2 मीटर आणि 0.3 मीटर
हा त्याचा बॅलन्सिंग लेंथ असेल. ठीक आहे. नेक्स्ट, in potentiometer experiment, when three cells A, B, C are connected in series, the balancing length is found to be 740 centimeter. Potentiometer wire. ओके, तीन सेल्स आहेत सिरीज मध्ये कनेक्ट केले आपण, सो एज टू असिस्ट इच अदर. ठीक आहे. E1, E2, E3 असे तीन सेल्स सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर बॅलन्सिंग लेंथ 740 सेंटीमीटर आला म्हणे. सो मी असं लिहू शकतो इथे, वरचा व्होल्टेज आणि खालचा व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो E1 प्लस E2 प्लस E3 should be equal to sigma into 740. Sigma is potential gradient. If A and B are connected in series, फक्त दोघेच लावले तर मी असं लिहीन E1 प्लस E2. दोघेच जर का लावले तर बॅलन्सिंग लेंथ 440 सेंटीमीटर आहे, म्हणजे सिग्मा इंटू 440 आला पाहिजे. आणि बी आणि सीच लावले म्हणजे E2 आणि E3 लावला फक्त, नाही का. E2 आणि E3 जर का फक्त कनेक्ट करीन तर बॅलन्सिंग लेंथ 540 सेंटीमीटर येतो. सो सिग्मा इंटू 540. करेक्ट. मग त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे EMF आहेत त्यांचे रेशो शोधावं, रेशो कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. काढू शकतो आपण. एक काम करतो मी, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जर का मी इथे टाकली, E1 प्लस E2 ची व्हॅल्यू, E1 प्लस E2 ची व्हॅल्यू 440 इंटू सिग्मा, 440 इंटू सिग्मा जर का मी इथे टाकीन तर E3 हा इकडे जाऊन मायनस होईल. तर E3 ची व्हॅल्यू 740 मायनस 440 इज 300 सिग्मा बनेल. सो E3 व्हॅल्यू इज 300 सिग्मा. तर E3 चा व्हॅल्यू जर का 300 सिग्मा असेल तर हा इकडे जाऊन मायनस होईल, तर 240 बनेल ना. E2 व्हॅल्यू इज 240 सिग्मा. E2 व्हॅल्यू इज 240 सिग्मा आणि E2 ची व्हॅल्यू 240 टाकेन, 240 तिकडे मायनस बनेल तर 200 सिग्मा बनेल. E1 चा व्हॅल्यू बनला 200 सिग्मा. रेशो काढा बोललात, ठीक आहे, रेशो काढू शकतो आपण. 2:2.4:3, 2:2.4:3 हा रेशो येतो. चलो याला 2 डिवाइड करा. 1:2, 1.2:2, 1.5 असा आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट सम. सॉरी, ठीक. लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज L. तिन्ही सेम टाईपचे सम्स आहेत. ओरली करण्याचा ट्राय करा. पहिला सम व्यवस्थित समजून देईन, बाकीचे दोन फास्टमध्ये करून देईन. चलो समजा हा आपला पोटेन्शियोमीटर वायर, लेंथ ऑफ वायर इज L म्हणा. ठीक आहे, वायर ऑफ लेंथ L. EMF एक सेल आहे, बॅटरी आहे, बरोबर. E वोल्टची बॅटरी आहे, तर ती इट बॅलन्सेस ॲट अ लेंथ L/5 फ्रॉम द पॉझिटिव्ह एंड. म्हणजे टोटल जो लेंथ आहे ना तो L आहे, बॅलन्सिंग लेंथ ही L/5 आहे. 1/5 लेंथला बॅलन्स होते. किती लेंथला बॅलन्स होते? 1/5 लेंथला बॅलन्स होत आहे. याच्यावरून काय समजून घ्याल, तर समजा हा बॅटरी आहे 5E. समजा हा बॅटरी आहे 5E, तर हा टोटल याच्यावरती 5E व्होल्टेज ड्रॉप करेल आणि 5E च्या 1/5 लेंथला E व्होल्टेज येईल. ओके, टोटल 5E ड्रॉप आहे अख्ख्या वायरवरती, बरोबर. या 5Eचा 1/5 लेंथला इज ड्रॉप होईल ना. याचा अर्थ या बॅटरीचं व्होल्टेज E आहे. अशी गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायची. आता इफ लेंथ ऑफ द वायर इज इन्क्रीज बाय L/2, काय फरक पडतो? वायरचा लेंथ जर का तुम्ही L/2 नी वाढवला, जरी घ्या वायरचा लेंथ मी आता वाढवतो, इथून जरा कट केला, वाढवला, बरोबर, होल्ड केला परत आणि थोडंसं वाढवला. समजा आता हा इथला पार्ट इग्नोर करा. वायरचा लेंथ L/2 नी वाढवीन मी. आधी L होता, L/2 नी वाढवला, 3L/2 एवढा लेंथ झाला आता वायरचा. वायरचा लेंथ भलेही वाढला असेल, ओके, बट हा बॅटरी 5E असल्यामुळे टोटल त्या मोठ्या वायरवरती पण व्होल्टेज ड्रॉप हा 5E झालेला आहे. तो तर चेंज झालेला नाहीये. मी इथे व्हेरिएबल रेजिस्टन्स इग्नोर केलेला आहे, त्याने दिला नाहीये, सो मी घेतलेला नाहीये. सो टोटल याच्यावरती जेवढा व्होल्टेज आहे तेवढाच व्होल्टेज पूर्ण आता मोठ्यावाल्या वायरवरती म्हणजे 3L/2 एवढ्या लेंथवरती 5E ड्रॉप झालेला आहे. पण आपल्याला जर E बॅलन्स करायचा ना, म्हणजे टोटल जो 5E ड्रॉप झालेला आहे त्याच्या 1/5च बॅलन्स करायचं. तर 1/5 बॅलन्स करायचं असेल तर 1/5 लेंथच मिळणार, पण नवीन लेंथच्या 1/5 लेंथवरती बॅलन्स होईल. सो बॅलन्सिंग लेंथ इज 3L डिवाइड बाय 10. किती येईल? 3L डिवाइड बाय 10. नवीन लेंथच्या 1/5 लेंथवरती बॅलन्स होईल. ओके, आणखीन एक असंच सम आहे.
Potentiometer wire 10 meter long is connected in series with the battery. पोटेन्शियोमीटर वायर आहे 10 मीटर लेंथ आहे त्याची. पोटेन्शियोमीटर वायर आहे समजा 10 मीटर लेंथ आहे आणि कोणता तरी एक EMF आहे जो की 250 सेंटीमीटरला बॅलन्स होतो. 250 सेंटीमीटर मीन्स 0.25 मीटरला तो बॅलन्स झाला. ठीक आहे चलो. इफ द लेंथ ऑफ पोटेन्शियल वायर इज इंक्रीज बाय 1 मीटर, न्यू बॅलन्सिंग लेंथ विल बी इक्वल टू व्हॉट. आता पहा, समजा याची EMF E पकडतोय मी 2 मिनिटासाठी. मेन बॅटरी जी आहे ना त्याची EMF E पकडतोय. करेक्ट. तर आता याची EMF किती असेल? E हा जो व्होल्टेज आहे, E व्होल्टेज 10 मीटरवरती ड्रॉप होणार आहे. तर एका मीटरवरती E/10 एवढा ड्रॉप होणार आहे. पण हे तर 1 मीटर पण नाहीये, हे तर 0.25 मीटर आहे, म्हणजे 1/4 मीटर आहे. सो 1/4 मीटर आहे. सो E/40 एवढाच ड्रॉप आहे याच्यावरती. त्याचा अर्थ या बॅटरीचा व्होल्टेज हा E/40 आहे. आता वायरचा लेंथ तुम्ही 10 वरतून 11 जरी कराल, 1 मीटरनी वाढवाल जरी, तरी अख्खा E पूर्ण याच्यावरती ड्रॉप होणारच ना 11 मीटरवरती. मग जो काही ड्रॉप झाला आहे E, त्याच्या 140 व्होल्टेज इथे. सो नवीन लेंथच्या 140 लेंथवरती बॅलन्स होईल हा EMF. आणि टोटल व्होल्टेजच्या 140th व्होल्टेज याचं असल्यामुळे टोटल लेंथच्या 140 लेंथवरती तो बॅलन्स होईल. सो आन्सर शुड बी 11/40. 11/40 कराल तर 2.25 येतो आय गेस. 2.11/4 कराल तर काय येतो? 2.75 ना, 2.75 समथिंग. सो 2.75 समथिंग मीटर. सेंटीमीटर पाहिजे होता ऍक्च्युली, काही रॉंग झालं का पहा. 11/40 होता ना खाली. 11/40 आला पाहिजे होता. करेक्ट. सॉरी, 250 सेंटीमीटर म्हणजे 2.5 मीटर. रॉंग केलं मी. एक मिनिट होल्ड करा. 250 सेंटीमीटर मी 0.25 मीटर केलं तर 2.5 मीटर असला पाहिजे होता ऍक्च्युली तो. परत कॅल्क्युलेशन करतो. पहा, हा E व्होल्टेज असेल तर पूर्ण वायरवरती E ड्रॉप होईल. पण 2.5 मीटर म्हणजे या 10 मीटरच्या 1/4 आहे. सो म्हणून ईचा जो 1/4 आहे, E/4 हा याचा व्होल्टेज आहे. त्या बॅटरीचा व्होल्टेज E/4 असला पाहिजे, ज्याला की आपण बॅलन्स करतो. आता हा जर का 11 मीटर झाला तर कम्प्लीट हा E व्होल्टेज 11 मीटरवरती ड्रॉप होईल. पण आपल्याला तर E/4 ड्रॉप करायचा आहे. सो म्हणून E/4 ड्रॉप करायचा असल्यामुळे 11 मीटरच्या 1/4 लेंथवरती ड्रॉप बॅलन्स होईल E/4. सो मग जाऊन आन्सर येईल 2.75. आणखीन एक आहे सिमिलर टाईपचा क्वेश्चन परत. पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ L. ओके, पोटेन्शियोमीटर वायर आहे. ओके, जसं की लेंथ L आहे. ठीक आहे. एक सेल आहे जो की L/3 ला बॅलन्स होतं. बॅलन्सिंग लेंथ इज L/3 फ्रॉम पॉझिटिव्ह एंड ऑफ वायर. ओके, इफ लेंथ ऑफ पोटेन्शियल वायर इज इन्क्रीज बाय 50%, 50% वाढवला. तुम्हाला समजलं L/3 वरती बॅलन्स होतो याचा अर्थ याचा EMF E असेल ना, जो की पूर्ण वायरवरती ड्रॉप होणार आहे. पूर्ण वायरवरती E ड्रॉप होणार आहे. आता 1/3 लेंथ वरती किती ड्रॉप होईल? तर E/3 ड्रॉप होईल. तुम्हाला हे समजून घ्यायचं की या बॅटरीचा EMF हा 1/3 आहे. मग वायरची लेंथ तुम्ही 50% वाढवली जरी, काही जरी केली, तरी त्या नवीन वाढलेल्या लेंथच्या 1/3 लेंथवरतीच बॅलन्स होणार आहे परत. आणि लेंथ वाढून पण कम्प्लीट E तर ड्रॉप होणारच आहे त्याच्यावरती. आणि आपल्याला E/3 ड्रॉप करायचं म्हणजे 1/3 व्होल्टेज ड्रॉप करायचा आहे. सो 1/3 व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी नवीन वायरचा 1/3 लेंथ लागणार आहे. सो 3 कॅन्सल होईल. आन्सर L/2 बनेल. ऑप्शन नंबर ए दॅट इज इक्वल टू L/2. ठीक आहे. नेक्स्ट काय? टू सेल्स ऑफ EMF E1 आणि E2 आर कनेक्टेड बिटवीन A अँड C. ए पॉईंट आणि C पॉईंटच्या मध्ये अशा 2 बॅटरीज कनेक्ट केलेल्या आहेत. पोटेन्शियोमीटर इथे ड्रॉ करतो आम्ही. ठीक आहे. तर बॅलन्सिंग लेंथ फॉर पॉईंट ए अँड बी. ए आणि बी. ए आणि बी जर का मी इथे कनेक्ट करीन, ए आणि बी हे 2 पॉईंट्स मी इथे कनेक्ट करीन, याचा अर्थ मी फक्त E1 कनेक्ट केलेला आहे असा याचा अर्थ आहे. आणि याच्यासाठी जो बॅलन्सिंग लेंथ आहे तो 400 सेंटीमीटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
मी असं सरळ सरळ लिहून टाकतो, E1 इज इक्वल टू 400 सिग्मा. जेव्हा आपण पोटेन्शियोमीटरला ए आणि बी पॉईंटच्या मध्ये लावलेला आहे, म्हणजे ए आणि बीच्या मधला जो आहे तो लावलेला आहे असं समजायचं इथं. म्हणजे E1 लावलाय तर बॅलन्सिंग लेंथ 400 सेंटीमीटर आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तो E1 इज इक्वल टू 400 सिग्मा. बरं, आता ए आणि सीच्या मध्ये पुढे असंही बोलतात ते की ए आणि सीच्या मध्ये जर का लावला मी ए आणि सीच्या मध्ये, तर ए आणि सीच्या मध्ये कोण आहे, E1 आणि E2 पण आहे ना, पण ते अपोज करतात एकमेकांना. E1 आणि E2 आहे, ए आणि सीच्या मध्ये लावला आता, ठीक आहे. सो आता कोण बॅलन्स होतोय, तर E1 मायनस ऑफ E2 बॅलन्स होतोय. E1 मायनस ऑफ E2 बॅलन्स होतोय. जातेवेळी E1चा ड्रॉप आहे बट E2चा गेन आहे. सो किती ड्रॉप आहे, E1 मायनस E2 एवढा ड्रॉप आहे. तर बॅलन्सिंग लेंथ 100 सिग्मा असं ते बोलतात. बॅलन्सिंग लेंथ इज 100 सेंटीमीटर. सो 100 सेंटीमीटरलाच बॅलन्स होतोय. सो इथे जो पोटेन्शियल ड्रॉप आहे ना तो 100 सिग्मा आहे. E1 डिवाइड बाय E2 चा रेशो विचारतात ते आपल्याला. E1 डिवाइड बाय E2. एक काम करतो, E1 चा व्हॅल्यू 400 सिग्मा इथे मी टाकतो. 400 सिग्मा मायनस ऑफ E2 इज इक्वल टू 100 सिग्मा. सो इथे E2 चा व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 300 सिग्मा. ओके, E1 चा व्हॅल्यू जो की ऑलरेडी तुमच्याकडे आहेच आहे. सो आता E1 डिवाइड बाय E2 करायचं असेल तर सरळ सरळ डिवाइड करा. 4 डिवाइड बाय 3 येईल, 4:3. आपला इथे आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. ओके, तर पोटेन्शियोमीटरचा हा आपण फायनल ऍप्लिकेशन पाहतोय. यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. मी एक काम करतो, पोटेन्शियोमीटरचा पहिले डायग्राम ड्रॉ करतो. लोअर हाफ जो आहे जसं मी आधी सांगितलं तर तो कॉमन असतो पोटेन्शियोमीटरचा. डायग्राम, सर्व डायग्राम सेमच आहेत. तर इथे एक बॅटरी ड्रॉ करतो, मेन बॅटरी. देन व्हेरिएबल रेजिस्टन्स, याचा इंटरनल रेजिस्टन्स, बट हा आपल्याला नाही शोधायचा आहे. ओके, याचा इंटरनल रेजिस्टन्स शोधायचा नाही, याला ई पकडतोय मी किंवा E1 म्हणतो. चलो, ओके, व्हेरिएबल रेजिस्टन्स जो काही असेल तो व्हॅल्यू. तर लोअर हाफ तर पूर्णपणे सेम आहे. अप्पर हाफ मध्ये काय करायचं असतं पहा, एक बॉक्स काढा इथे अशा पद्धतीने. ओके, एक सरळ सरळ बॉक्स काढायचा, गॅल्व्हनोमीटर लावायचा आणि नल पॉईंट दाखवायचा. वरती एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आर आणि त्याच्यासोबत एक की कनेक्ट करायची. ओपन असेल क्लोज असेल ते पाहूया आपण. खालती एक बॅटरी कनेक्ट करायचा आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स हा बेसिकली खालती असेल. त्या बॅटरीचा EMF ई पकडतोय मी इथे आणि या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्सला मी आर पकडतोय. सो असा हा डायग्राम असतो. डायग्राम पहिले समजून घ्याल व्यवस्थित. तर लाईक लोअर हाफ तर सेमच आहे, वायर असतो, पोटेन्शियोमीटर वायर आहे, मेन बॅटरी आहे, व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे करंट कंट्रोल करण्यासाठी. हा पोटेन्शियोमीटर वायरचा लोअर हाफ ग्रीन कलरचा. अप्पर हाफ मध्ये सरळ सिंपल एक बॉक्स काढायचा, वरती इथे एक बॉक्स काढायचा, वरती एक रेजिस्टन्स लावायचा आर, जो की नॉन रेजिस्टन्स आहे, माहिती आहे. इथे एक की लावण्याचं प्रोव्हिजन आहे. EMF आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स. ज्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स शोधायचा आहे ती बॅटरी इथे कनेक्ट केली, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स मी इथे दाखवला आहे. ओके, 3 स्टेपमध्ये हे डेरिव्हेशन करायचं. फर्स्ट स्टेप, की ओपन ठेवायची, नल पॉईंट शोधायचा, मग की क्लोज करायची, मग नल पॉईंट शोधायचा, आणि तिसरा स्टेप की क्लोज केल्यानंतर क्रिचॉफ्स लॉ अप्लाय करायचा. मी परत एक वेळेस रिपीट करतो. 3 स्टेप करायचे, की ओपन ठेवायची, ओके, नल पॉईंट शोधायचा, की क्लोज करायची आणि मग नल पॉईंट शोधायचा, आणि की क्लोज केल्यानंतर क्रिचॉफ सेकंड लॉ, व्होल्टेज लॉ, लूप लॉ, तो तिथे अप्लाय करायचा आणि मग जाऊन पुढे एक फायनली आन्सर येऊन जातो. तुम्ही पहिला स्टेप करतो इथे कीज ओपन. ओके, आता की ओपन ठेवतोय मी इथे आणि नल पॉईंट शोधतोय. समजा हा पॉईंट आहे ए. ओके, या पॉईंटला मी बी बोलतोय आणि या पॉईंटला मी समजा सी म्हणतोय. तर की ओपन ठेवल्यामुळे या वरच्या सर्किटचं तर काही कामच नाही असं. ओके, आता की ओपन ठेवल्यानंतर नल पॉईंट शोधला तर मी इथे असं म्हणेन पोटेन्शियल ॲट सी इज टू पोटेन्शियल ॲट बी. पोटेन्शियल ॲट सी किती आहे, VA. इथे पोटेन्शियल VA होता, जाते वेळी पाहाल तर ईचा ड्रॉप आहे. इथे काही नाहीये कारण की इथे सध्या करंटच नाहीये, कारण की हा नल पॉईंट आहे ना. नल पॉईंट म्हणजे इथून करंट 0 आहे. समजा इथे करंट असला असता, मी असंच विचारेन ना की हा करंट कुठून आला, वरतून आला, नाही, ओपन आहे, मग कुठून आला, इथून आला, इथून करंट आला, तर मग हा नल पॉईंट कसा, करेक्ट. सो इथे करंट सध्या नाहीये, हे तुम्ही समजून घ्याल. तो पोटेन्शियल ॲट सी इज टू पोटेन्शियल ॲट बी. सो पोटेन्शियल ॲट सी म्हणजे पोटेन्शियल ॲट ए, जाते वेळी इथे ड्रॉप झाला -E.
इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट सी पर्यंत पोहोचलोय मी. पोटेन्शियल ॲट बी म्हणजे पोटेन्शियल ॲट ए आणि जाते वेळी इथे ड्रॉप होणार. किती ड्रॉप आहे? सिग्मा ड्रॉप आहे पहा, सिग्मा इंटू L1 एवढा ड्रॉप आहे. सो VA कॅन्सल. E इज इक्वल टू सिग्मा L1. हा बनला आपला इक्वेशन नंबर 1. आता जेव्हा की ओपन ठेवली आहे आपण, तेव्हा EMF बॅलन्स झालेला आहे. काय बॅलन्स झालेला आहे? EMF बॅलन्स झालेला आहे. समजा बॅटरीचा EMF 10 व्होल्ट. पहिले EMF पोटेन्शियल डिफरन्स या पण गोष्टी समजून घ्याल. बॅटरी आहे, रेजिस्टन्स आहे आणि इथे इंटरनल रेजिस्टन्स आहे. बॅटरी 10 व्होल्टची आहे, हा 2 ओहम आहे आणि हा 8 ओहम आहे. तर होतं असं, करंट वगैरे कॅल्क्युलेट कराल तर 1 अँपियर करंट येतो. इथे व्होल्टेज ड्रॉप होतो V * IR. करंट 1 आहे, रेजिस्टन्स 8 आहे. सो इथे 8 व्होल्ट ड्रॉप होतो, इथे 2 व्होल्ट ड्रॉप होतो. 2 व्होल्टला बोलतो आपण इंटरनल ड्रॉप, बिकॉज तो इंटरनल रेजिस्टन्स वरती झालेला ड्रॉप आहे. सो दॅट इज इंटरनल ड्रॉप. 8 व्होल्टला बोलतो आपण एक्सटर्नल ड्रॉप, कारण की तो एक्सटर्नल रेजिस्टन्स वरती झालेला ड्रॉप आहे. समजा हा रेजिस्टन्स म्हणजे बल्ब आहे. बल्ब मधून एनर्जी आपल्याला मिळालेली आहे. सो एक्सटर्नल व्होल्टेज ड्रॉप आहे जो आपण यूज करतो. आणि हा जो ड्रॉप आहे बॅटरीच्या आतमध्येच इंटरनल रेजिस्टन्स असल्यामुळे बॅटरीच्या आतमध्ये पण थोडासा ड्रॉप होतो, जो की आपण यूज नाही करू शकत. त्याच्याने बॅटरी बेसिकली हीट होते वगैरे, लाईक ती एनर्जी थोडी ना आपण यूज करतो. त्याला आपण इंटरनल ड्रॉप बोलतो. आणि या दोघांचा जो ऍडिशन आहे त्याला बोलतो आपण EMF ऑफ अ सेल. सो जेव्हा आपण की ओपन ठेवलेली आहे तर त्यावेळी जो बॅलन्स झालेला आहे तो EMF बॅलन्स झालेला आहे. तर सेम ऑपरेशन मी करीन की क्लोज ठेवून. तर की क्लोज ठेवल्यानंतर जो बॅलन्सिंग लेंथ येतो तो थोडस इकडे येतो, कमी शिफ्ट, एक लेफ्टला शिफ्ट होतो. कमी बॅलन्सिंग लेंथ येते ऍक्च्युली. आता याचं रिझन समजून घेऊया की लेफ्टला का शिफ्ट झालेला आहे हा बॅलन्सिंग लेंथ. तर की क्लोज केल्यानंतर इथे करंट फ्लो व्हायला सुरू होतो. सर्किट कंप्लीट झाला ना. आय करंट इथून निघाला. आपण आय करंट इथून निघाला खरं आहे, बट लाईक तोच आय करंट वरतून जाईल, तो इकडून नाही जाणार. सेम आय करंट वरतून जाईल. करंट इथे डायव्हर्ट नाही होणार किंवा इथून कोणता करंट ऍड पण नाही होणार. समजा 8 अँपियर करंट निघाला, 8 अँपियर, आणि तुम्हाला असं वाटलं की इथून गेला 3 अँपियर. सो मग 5 अँपियर वरतून गेला. 5 अँपियर, 5 अँपियर, 5 अँपियर, 5 अँपियर. इथून तर काही करंट आला नाही किंवा गेला पण नाही, कारण की हा नल पॉईंट आहे, म्हणजे इथून करंट 0 आहे. सो 5 अँपियर, 5 अँपियर, 5 अँपियर. असं कसं शक्य आहे की 8 अँपियर निघालाय बट आला फक्त 5 अँपियरच आहे? तसं नसतं होत बॅटरीमध्ये, सर्किटमध्ये, बरोबर. सो 8 अँपियर निघाल्यानंतर 8 अँपियरच वापस आला पाहिजे. 8 अँपियर निघाल्यानंतर किंवा आय निघाल्यानंतर वापस आय करंटच जर का आला पाहिजे अशी कंडिशन असेल, आणि इथून करंट तर येणार नाहीये किंवा इथून करंट जाणारही नाहीये, बरोबर. तर इथून आय करंट निघतोय तर आय करंट येणार आहे. मग इथून आय करंट येत असेल तर इथून पण आय करंटच इकडे गेला पाहिजे, म्हणजे इथून आय करंट गेला पाहिजे. म्हणजे हा करंट इथे डायव्हर्ट होत नाहीये, स्प्लिट होत नाहीये किंवा इथून कोणता करंट ऍड पण होत नाहीये. सो एक आय करंट आहे जो पूर्ण गोल फिरतो त्या सर्किटमध्ये. सो नल पॉईंट शोधला मी. पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी डॅश बोलतो. पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी डॅश बोलतो. व्हॉट इज पोटेन्शियल ॲट सी? हे पहा, ए वरती पोटेन्शियल आहे VA. जाते वेळी ड्रॉप होणार आहे, कुठूनही जा, वरतून जा किंवा खालतून जा, काही प्रॉब्लेम नाहीये. समजा बॅटरी 10 व्होल्ट आहे, इथे 2 व्होल्ट आहे आणि इथे वरती 8 व्होल्ट आहे. तर वरती 8 व्होल्टचा ड्रॉप झालाय, आणि खालती जर का विचार कराल तर खालती जाते वेळी 10 व्होल्टचा ड्रॉप आहे बट 2 व्होल्टचा गेन आहे. पण करंट इकडे येतोय आणि आपण जातो इकडे. करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर, आणि आपण लोअर टू हायर जातो. सो 2 व्होल्टचा गेन करतो आपण, -10 + 2 कराल तर -8च होईल. सो वरतून जरी जाल तरी 8 व्होल्टचा ड्रॉप आहे, खालून जरी जाल तरी 8 व्होल्टचा ड्रॉप आहे. सो ॲज सच काही मॅटर नाही करणार, तुम्ही कुठूनही जा. सो मी चलो जातोय वरतून. ओके, किती ड्रॉप झाला पहा बरोबर वरती, I × R. आणि हे ड्रॉप झाल्यानंतर पोहोचलो मी सी वरती. बट पोटेन्शियल ॲट बी डॅश काय? VA मायनस इथे जो काही ड्रॉप असेल दॅट इज इक्वल टू सिग्मा L2. VA आणि VA कॅन्सल होईल. सो I × R इज इक्वल टू सिग्मा × L2. ओके, आता याच्यावरती जो व्होल्टेज आहे तो E पेक्षा तर कमीच आहे. सो म्हणून जेव्हा की क्लोज केली तेव्हा पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दी सर्किट, एक्सटर्नल ड्रॉप, हा बॅलन्स होत असल्यामुळे लेंथ कमी येणार आहे. सो लेंथ फक्त आता L2च येते. आधीच्या लेंथच्या कंपॅरिझन मध्ये लेंथ कमी येत आहे. आणि तिसरा पॉईंट जो मी तुम्हाला सांगितला, तर या सर्किटला क्रिचॉफ सेकंड लॉ अप्लाय करा. पहा, इथून मी निघालो, किती ड्रॉप झाला, I × R एवढा ड्रॉप आहे. देन इथे किती ड्रॉप आहे, -I × R, आणि इथे किती गेन आहे इकडे जाते वेळी, +E इज इक्वल टू 0. याचा अर्थ E ची व्हॅल्यू बनली पहा IR + IR.
सो असे 3 इक्वेशन्स आपल्याकडे आहेत आणि आपल्याला शोधायचं आहे इंटरनल रेझिस्टन्स. काय शोधतोय आपण? इंटरनल रेझिस्टन्स. तर आता या तिघांचा यूज करून इंटरनल रेझिस्टन्स कसा शोधतोय पहा मी. तर ईची ही जी व्हॅल्यू आहे ती मी टाकतो याच्यामध्ये. आय आर प्लस आय इंटू आर इज इक्वल टू सिग्मा L1 आणि ही व्हॅल्यू जी आहे ती ॲज इट इज ठेवतोय आय इंटू आर इज इक्वल टू सिग्मा इंटू L2. या दोघांना मी डिवाइड करतो. सिग्मा कॅन्सल, आय कॅन्सल, सो आर प्लस आर डिवाइड बाय आर आर इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2. आता 1 येईल कॅन्सल होऊन. सो आर बाय आर इज इक्वल टू L1 बाय L2 मायनस ऑफ 1 म्हणजे आर इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 डिवाइड बाय L2. हा फॉर्म्युला तरी लक्षात ठेवा ॲटलिस्ट. आर म्हणजे काय? एक्सटर्नल रेझिस्टन्स जो आपण कनेक्ट केलेला असतो. L1 म्हणजे काय? जेव्हा की ओपन आहे म्हणजे जेव्हा बॅटरी जेव्हा बॅलन्स होते तेव्हाची बॅलन्सिंग लेंथ. आणि L2 म्हणजे काय? जेव्हा की क्लोज केली आहे तर पोटेन्शियल ड्रॉप जो बॅलन्स होतो तेव्हाचा बॅलन्सिंग लेंथ इज L2. सो इंटरनल रेझिस्टन्स इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट L1 मायनस L2 डिवाइड बाय L2. हा आहे बेसिकली इंटरनल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला. ओके, हे डेरिवेशन आलं पाहिजे सर्वांना. नेक्स्ट क्वेश्चन्स पाहिजे. 3 एक क्वेश्चन्स आहेत, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. A cell of EMF E, internal resistance is to be determined is balanced at internal resistance formula is R L1 minus L2 whole divided by L2. So internal resistance शोधायचा आहे. आता त्याचा बॅलन्सिंग लेंथ पहा 243 सेंटीमीटर ऑफ लेंथ ऑफ वायर. 243 सेंटीमीटरला सेल बॅलन्स झालेला आहे. द सेल ऑफ EMF is shunted by resistance 3 ओम जेव्हा लावला आपण तर बॅलन्सिंग लेंथ इज ऑप्टेंड एट 81नच बॅलन्सिंग लेंथ आहे म्हणा. सो करा कॅल्क्युलेशन. आर इज इक्वल टू 3. ओके, हा बनतो 162 डिवाइड बाय 81. सो आर ची व्हॅल्यू बनते 6 ओम. किती बनते? 6 ओम. सो इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल इज इक्वल टू 6 ओम. फॉर्म्युला बेस्ड आहे पूर्णपणे. नेक्स्ट सम. In the potentiometer experiment, null point is obtained as shown in figure. Okay, when K1 and K2 open, K1 close, K2 open. K1 close आहे, K2 कुठे इथे? ओके, हा मे बी K2 असेल. K2 आहे. ओके, किंवा K1 तर क्लोज आहे. हा तर मेन बॅटरी आहे ना ही. त्या डायग्रामला उलटा काढू थोडासा. आपण जशा पद्धतीने सेशनमध्ये ड्रॉ केलेले त्या टाईपमध्ये डायग्राम ड्रॉ करतो मी इथे. आर जो आहे ना हा आर, तो आर आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स इथे. आर ई हा मेन आपली बॅटरी आहे. त्याच्यानंतर हा आहे पोटेन्शियोमीटर वायर आणि त्याच्यानंतर वरती एक बॉक्स आहे. आणखीन एक बॅटरी आहे आणि इथे एक एस रेजिस्टन्स आहे. किती रेजिस्टन्स आहे हा? एस असेल याचा इंटरनल रेजिस्टन्स सध्या ड्रॉ तरी केलेलं नाही आणि इंटरनल रेजिस्टन्स याचा आहे असं सांगितलेलं नाहीये डायग्राममध्ये. आणि देन गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि नल पॉईंट आहे. एकदा डायग्राम व्हेरीफाय करा की ही वाली डायग्राम आणि ही वाली डायग्राम सेम आहे का. त्या डायग्रामला फक्त फ्लिप करा, उलट करा. लाईक हा जो आहे ना पार्ट याला वरती टाका अशा पद्धतीने. ठीक आहे. तर मेन बॅटरी व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. की चलो मी ड्रॉ करतो इथे की, बरोबर. त्याच्यानंतर पोटेन्शियोमीटर वायर जो की आहे इथे एवढा. त्यानंतर ही बॅटरी, येस. त्यानंतर हा एस, देन गॅल्व्हॅनोमीटर, देन नल पॉईंट. त्यांचं असं म्हणणं आहे K1 इज क्लोज अँड K2 इज ओपन. K1 हा क्लोज आहे आणि K2 जो एस सोबत आहे हा ओपन आहे. ओपन ठेवला तर याचं काही काम नाहीये, म्हणजे बॅटरी ही बॅटरी बॅलन्स होते ऍक्च्युली, बरोबर. ओके, द व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज्ड विदाउट एनी अदर चेंज. पोझिशन ऑफ नल पॉईंट इज इक्वल टू व्हॉट. लाईक जर का आर ची व्हॅल्यू वाढवली बोलतात, द व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज्ड. आर ची व्हॅल्यू जर का आपण वाढवली तर नल पॉईंट कुठे शिफ्ट होईल म्हणा, बरोबर. आता हा की दिलाच कशासाठी आहे हे नाही समजत. आणि इव्हन इथे K1 दोन्ही ठिकाणी K1च मेन्शन केलेलं आहे त्यांनी. तर K1 इज क्लोज अँड K2 इज ओपन. ओके, इफ व्हॅल्यू ऑफ आर इज इन्क्रीज्ड विदाउट एनी अदर चेंज द पोझिशन ऑफ नल पॉईंट इज इक्वल टू व्हॉट. एस इज अ शंट. शंटचं काही युजच नाही झालेला इथे. ठीक आहे. सो आरची व्हॅल्यू जर का आपण वाढवली तर काय होईल की हा जो ई व्होल्टेज होता याच्यावरती थोडासा ड्रॉप आणि पोटेन्शियोमीटर वायरवरती थोडासा ड्रॉप होणार होता. ईचा व्हॅल्यू वाढवल्यामुळे याच्यावरती जास्त ड्रॉप होतो आणि आता पोटेन्शियोमीटर वायरवरती ड्रॉप थोडासा कमी होतोय. म्हणजे आता जास्त डिस्टन्स जायला लागेल एक सर्टन ड्रॉप अचीव्ह करायचा असेल तर. आणि आता समजा बॅलन्सिंग लेंथ शोधायची असेल आपल्याला, समजा 2 व्होल्ट आहे, तर 2 व्होल्ट ड्रॉप
करवण्यासाठी आपल्याला आधी एवढंच डिस्टन्स जायला लागायचं, बट आता थोडंसं जास्त डिस्टन्स जायला लागेल 2 व्होल्ट ड्रॉप होण्यासाठी. पैसे ड्रॉप करत जातो मी. 10 रुपये ड्रॉप केले पहा. 10 रुपये ड्रॉप केले, 10 रुपये ड्रॉप केले, 10 रुपये ड्रॉप केले, 10 रुपये ड्रॉप केले. तर 40 रुपये गेन करण्यासाठी असे 4 स्टेप घेतले तरी काफेत. पण आता पैसेच कमी ड्रॉप करतो मी. 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये. ओके, 5 रुपीज जर का मी ड्रॉप करत बसेन तर 40 रुपये घेण्यासाठी 8 स्टेप जायला लागतील. बरोबर. सो आता डेफिनेटली बॅलन्सिंग लेंथ तर वाढणार ना. सो बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती आता इकडे शिफ्ट होईल, इकडे टुवर्ड्स बी. शिफ्ट टुवर्ड्स बी, बी. शिफ्ट टुवर्ड्स बी. बॅलन्सिंग लेंथ हा पुढे शिफ्ट होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे पहा. In a potentiometer experiment, balancing length of cell E1 of unknown EMF is L1. ओके, बॅलन्सिंग लेंथ L1 आहे म्हणे. EMF जेव्हा बॅलन्स होतो तेव्हा लेंथ L1 आहे. इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला इज R L1 minus L2 divided by L2. So internal resistance is equal to L1 minus of, ओके, L2 ची व्हॅल्यू L1 by 2 आहे म्हणा. तर असं म्हणतात when external resistance R is connected to the cell, balancing length will become L1 by 2. बॅलन्सिंग लेंथ जो आहे तो L1 by 2 होतो. L1 by 2. तर मग इंटरनल रेजिस्टन्स किती असेल? सो R इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट L1 मायनस ऑफ L1 by 2 इज L1 by 2 होल डिवाइड बाय खालती L1 by 2 आहेच, सो कॅन्सल होईल. सो R इज इक्वल टू R बनाल. सो इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू एक्सटर्नल रेजिस्टन्स. तर हा होता आपला इंटरनल रेजिस्टन्सचा आर्टिकल. ओके, सो अशा पद्धतीने आपण पोटेन्शियोमीटर हा आपण आर्टिकल कव्हर केलेला आहे. ओके, सो सेशन मी ते क्लोज करतो.